ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या कळसवली येथील श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामाई मंदिरामध्ये नामहट्ट केंद्र कळसवली इस्कॉन मार्गदर्शित। तर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण मागचे काही शनिवारी नियमित इथे एकत्र होत आहोत आणि भगवद्गीता आणि भागवतमच्या आधारे आपण भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। भगवंत अगम्य आहेत, पण भक्ताच्या कृपेनं भगवंत सहजरित्या प्राप्त होतात। तर श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी आपण त्यातून एक श्लोक घेऊया। अध्याय 8 श्लोक 15। मी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही म्हणा। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गता। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः। मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः। आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया। मा मला, उपेत्य प्राप्त केल्यावर, पुनः पुन्हा, जन्म जन्म, दुःख आलयम दुःखाचे स्थान, अशाश्वतम अनित्य, न कधीच नाही, आपनुवंती प्राप्त होतो, महाआत्मानः महात्मे, संसिद्धिं परम सिद्धी, परमाम परम, गताः प्राप्त झालेले। भगवंत सांगतायत अर्जुनाला, ह्या अध्यायाचं शीर्षक आहे अक्षर ब्रह्मयोग। काय शीर्षक आहे? अक्षर ब्रह्म योग। तर भगवंत सांगतायत अर्जुनाला,
मांपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गता. तर हे अर्जुना, माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. खूप महत्वाची गोष्ट भगवंतांनी या इथे सांगतायत की ज्यांना भगवंतांची प्राप्ती होते ते पुन्हा फिरून असे महात्मेजन जे भक्तियोगी आहेत. कोण म्हटले महात्मेजन? भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण आणि तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाही. दुःखपूर्ण म्हणजे दुःखालयम, अशाश्वतम म्हणजे तात्पुरतं, की जिथलं कोणतीही गोष्ट परमनंट नाही. दुःखालयम आणि अशाश्वतम, कोणती गोष्ट परमनंट नाहीये, कोणत्याही गोष्टीची गॅरंटी नाही. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय सांगतात ते आपण पाहूया आधी. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकताच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदांमध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर परमगती असे करण्यात आले आहे. आता ह्या अध्याय शीर्षक काय आहे? अक्षर ब्रह्मयोग. म्हणजे अक्षरधाम जे आहे भगवंतांचं, तिथं कसं जायचं ह्याचा मार्ग भगवंत सांगतायत. भगवंतांच्या परमधामाला काय म्हटलंय? अक्षर म्हटलंय, की ज्याचा कधीच नाश होत नाही, परमनंट. आपण इथे किती मोठं घर जरी बांधलं सिमेंट कॉन्क्रीटचं, चांगली टाटा टिस्कॉनचं स्टील वापरलं तरी त्याचं लाईफ इंजिनियर सांगताना किती सांगतो? 40 ते 60 वर्ष. किती? 40 ते 60 वर्ष चांगल्या क्वालिटीचं बांधलं तर. आणि मग अजून त्याच्यामध्ये भेसळयुक्त सिमेंट वगैरे वापरून जर बनवली बिल्डिंग तर ती 10-20 वर्षातच काय होते? कोसळते. आपण भले किती चांगलं घर बांधायचा प्रयत्न केला, म्हणून पूर्वीची जी घरं होती मातीची, बरोबर की नाही, ती कशापासून बनली होती? मातीपासून बनली होती. त्यामुळे ती शेकडो वर्ष टिकायची. फक्त छप्पर थोडंफार दुरुस्त करावं लागायचं. पण आजची घरं जी त्या मातीच्या घराच्या पटीनं कितीतरी पटीनं महाग पडतात बनवायला, आणि त्या घरांचं आयुष्य किती? ॲव्हरेज 40 ते 50 वर्ष, तेवढंच ॲव्हरेज. म्हणजे 2 पिढ्या सुद्धा जाणार नाही. जर बापानं बांधलं तर मुलाला सुद्धा म्हातारपणापर्यंत त्या घरात राहता येणार नाही. अशी अवस्था आहे आजच्या कलियुगातील सगळ्या प्रोडक्शन्सची. इथलं सगळ्या गोष्टी काय आहेत? तात्पुरत्या आहेत, क्षणिक. आणि जसं जसं कलियुग वाढत जाईल तसं प्रत्येक गोष्टीचं आयुर्मर्यादा काय होणार आहे? अजून कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने, तुम्ही म्हणाल भगवत धामात जायची गरज काय? एखादा प्रश्न पडू शकतो ना. भगवत धामात जायची गरज काय आहे? आम्ही इथे आहोत ते काय आहोत? सुखी आहोत, आनंदामध्ये आहोत. तर भगवंत काय सांगतात ते? हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण आहे. हे जग मुळात आधी काय आहे? दुःखालयम आहे, पूर्णपणे दुःखांची खाण आहे. आलय म्हणजे काय? भांडार. जसं की आपण म्हणतो भोजनालय, तिथं काय मिळतं? भोजन मिळतं. रुग्णालय, तिथं काय मिळतं? रुग्ण मिळतात. हिमालय, तिथं काय मिळतं? बर्फ मिळतो. पुस्तकालय, तिथं काय मिळतो? पुस्तकं मिळतात. ग्रंथालय. तसंच भगवंत ह्या भौतिक सृजनाला काय म्हणताय? दुःखालय. काय म्हणताय? मग दुःखालय जर ह्या भौतिक सृजनाचं नाव असेल तर तिथं काय मिळणार? केवळ आणि केवळ काय मिळणार? दुःख मिळणार, बरोबर नाही? तर ही कोणती कोणती दुःख आहेत सांगतायत प्रभुपाद? जन्म मृत्यू जरा व्याधी. कोणती कोणती आहेत? जन्म घेतल्यापासून सगळ्या दुःखांची सुरुवात होते. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. व्याधी म्हणजे आजार, जरा म्हणजे म्हातारपण, जन्म मृत्यू म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितच आहे. प्रत्येक गोष्ट याच्यातली दुःखमय आहे. परंतु भगवंतांचं धाम जे आहे ते कसं आहे? मात्र तिथं
काळच अस्तित्वात नसल्यामुळे तिथे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्या गोष्टी नाहीत. तिथे जे काय आहे ते शाश्वत आहे, ज्याला अक्षर म्हणतात. काय म्हणतात? क्षर म्हणजे नाश पावणे, क्षय होणे, आणि अक्षर म्हणजे जी कधी नाश पावत नाही अशी गोष्ट. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे. परमलोक जे आहे, भगवत धाम जे आहे, हे प्राकृत दृष्टीने आपल्याला पाहता येणं शक्य नाही, त्याच्या अतीत आहे ते. आणि दुसरी गोष्ट काय आहे? अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही, एवढं अवर्णनीय आहे. आपण आपल्या प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेनुसार आणि थोडंसं लॉजिक नुसार थोडंसं जाणू शकतो आपण की भगवतधाम कसं असेल, बरोबर की नाही. पण त्याचं वर्णन, इत्थंभूत जे वर्णन आहे ते करणं अशक्य आहे. कसं बरं करणार? कारण त्या धामातला एक साधा धुलीचा कण सुद्धा काय आहे? चिंतामणी आहे. काय आहे? चिंतामणी. चिंतामणी म्हणजे असा मणी की जो तुमच्याकडे जर असेल आणि तुम्ही तो असा स्वतःजवळ ठेवला आणि इच्छा केला की मला आत्ता जिलेबी पाहिजे, लगेच जगातली बेस्ट जिलेबी, त्रैलोक्यातली नाही, पूर्ण क्रिएशन मधली बेस्ट जिलेबी काय होणार? करून आपल्या समोर उपस्थित होणार. आता आंब्याचा सीझन नाहीये, म्हणालात मला हापूस आंबा पाहिजे, लगेच काय होणार? हापूस आंबा प्रकट होणार. तिथला प्रत्येक वृक्ष काय आहे? कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे असा वृक्ष की ज्याच्या खाली बसून आपण जी इच्छा करू ते प्राप्त होतं. तिथला प्रत्येक देहधारी आत्मा जो आहे त्याला आध्यात्मिक देह प्राप्त आहे. आध्यात्मिक देह म्हणजे ज्याला जन्म मृत्यू जरा व्याधी नाही असा देह, त्याचा कधीच नाश होणार नाही असा देह. तर हे अवर्णनीय आहे आणि हे परमलक्ष्य आहे व महात्मे जनांचेही हे अंतिम ध्येय आहे. महात्मे जन जे आहेत, भगवंत सांगतात महात्मे जन म्हणजे कोण? जे भक्ती योगाद्वारे भगवंतांना जाणू इच्छितात ते, त्यांना भगवंत महात्मे म्हणतायत. महाआत्मन. आणि त्यांना परमसिद्धी प्राप्त होते. नाप्नुवंती महात्मानः संसिद्धी परमाम गता. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत. हे पण वाक्य महत्वाचं आहे. पुन्हा ते एकदा जर गेले भगवंतांच्या धामात असे महात्मेजन, तर ते पुन्हा फिरून या भौतिक जगतात काय होत नाहीत? परतून येत नाहीत. ते शाश्वत काळासाठी, अनंत काळासाठी भगवंतांच्या सानिध्यात आणि जिथं लवलेश मात्र दुःख नाहीये अशा ठिकाणी काय करतात? जाऊन वास करतात. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? का बरं शक्य नाही? सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला. पहाटे सूर्य उगवला, पहाटे काय? सूर्य उगवला की अंधकाराचं साम्राज्य असतं का? नष्ट होतं, बरोबर की नाही. हे जगत मुळात आधी अंधकारमय आहे, हे प्रकाशमान जग नाही. पण भगवंतांचं जगत कसं आहे? सदैव प्रकाशमान आहे. तिथं कोणत्याही प्रकाशासाठी कोणत्याही सूर्यचंद्राची, इलेक्ट्रिसिटीची, अग्नीची आवश्यकता नाही पडत. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. भगवंत सांगतात 15व्या अध्यायात की तिथे माझं धाम, असं परमधाम जे आहे ते असं धाम आहे की जिथं प्रकाशासाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इलेक्ट्रिसिटी यांची गरज नाही. आणि पुढे काय सांगतात? यद् गत्वा न निवर्तन्ते. जो कोणी एकदा तिथे जातो, कशाच्या आधारे जातो? तिथे जाण्याचा एकच मार्ग आहे. काय आहे? भक्ती योगाचे आचरण करा. दुसरा कोणताही मार्ग आहे का? दुसरा कोणताही मार्ग नाहीये. जो कोणी भक्ती योगाच्या मार्गे ह्या माझ्या परमधामाला प्राप्त होतो तो पुन्हा फिरून या दुःखालय शाश्वतामध्ये येत नाही. कारण ह्या जगताची व्याख्या तोच करू शकतो ज्याने हे जगत निर्माण केलंय. कोणी बरं निर्माण केलंय हे जगत? भगवंताने निर्माण केलंय, बरोबर की नाही. म्हणून त्याचं एक नाव आहे जगन्नाथ. बघा भगवंत पण किती, म्हणजे भगवंत तर सर्वश्रेष्ठ हुशार आहेतच. त्यांनी असं नाही म्हटलं, नाव ठेवून घेतलं हिंदूनाथ, ख्रिश्चननाथ, बौद्धनाथ, मुसलमाननाथ नाही ठेवलं. ते नाव काय स्वतःच ठेवून घेतलंय. आणि हे आज नाही ठेवलेलं नामकरण, अनादी काळापासून
हे नाव भगवंताने, आणि भगवंत त्या रूपामध्ये अस्तित्वात आहे अनादी काळापासून. मागच्या वेळेला मी गोळपला सांगत होतो, रथयात्रा जी आहे त्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे. जगन्नाथपुरीची जी रथयात्रा होते ओरिसामध्ये 3.5 कोटी वर्षापूर्वीपासून रथयात्रा होते असा पुराणामध्ये उल्लेख आढळतो. किती? 3.5 करोड वर्ष. म्हणजे कित्येक कलियुग गेली, कित्येक द्वापारयुग गेली, कित्येक त्रेतायुग गेली, कित्येक सत्ययुग गेली. ही रथयात्रा भगवंतांची एवढ्या अनादी काळापासून चालते. आणि त्या वेळेपासून पुरीतील भगवंतांचं जे रूप आहे त्यांचं नाव काय आहे? जगन्नाथ. हे माणसाच माहीत असलेला इतिहास आहे, लक्षात. पण त्या पूर्वीपासून तिथं भगवंत जगन्नाथ ह्या रूपातच काय आहेत? अस्तित्वात आहेत. कारण जगन्नाथपुरी हे 4 धामांपैकी एक धाम आहे आणि ते शाश्वत धाम आहे. शाश्वत धाम म्हणजे काय? ते ह्या भौतिक जगताचा भाग नाही आहे, ते आध्यात्मिक जगत आहे. आणि पुराणामध्ये असं वर्णन आढळतं, जसं आपलं पंढरपूर धाम त्याचं पण वर्णन आढळतं, ही धाम जी आहेत ही ह्या पृथ्वी मातेपासून, जमिनीपासून 6 इंच वरती तरंगत असतात. ते जरी आपल्याला वाटलं आपल्या नकाशाचा भाग आहे भारत नकाशाचा, तरी पण ती भारताचा भाग आहेत का? नाही, ती शाश्वत धाम आहेत. जसं की तुम्ही डिस्कवरी चॅनलवरती ते एलियन्स वगैरे पाहता, काय ते करून काय येतात, उडत्या तबकड्या येतात आणि गडप होतात कुठेतरी गुहेमध्ये, पर्वतामध्ये, समुद्राच्या तळाशी. हे काही प्रमाणात सत्य आहे, कारण ते धाम तिथं आलं कसं? भगवंताने ते काय केले? आध्यात्मिक विश्वात काय केले? इकडे घेऊन आले. कशासाठी घेऊन आले? तुमच्या आणि आमच्या कल्याणासाठी. कारण भगवंत सदैव करुणामयी आहे. जगन्नाथ रूप जे आहे भगवंताचे करुणामयी आहे. त्यांचे नयन कसे आहेत? अनिमेष नयन आहेत. कसे आहेत? अनिमेष म्हणजे त्यांच्या नयनांवरती पापण्या नाही आहेत. का पापण्या नाही आहेत? कारण ते एवढे करुणामयी आहेत की ते सदैव वाट पाहत आहेत आपल्या भक्तांची, कधी माझ्यासमोर भक्त येतील आणि कधी मी त्यांच्यावरती आपला दृष्टी क्षेप कटाक्ष टाकू, जेणेकरून त्या जीवाचा काय होईल? उद्धार होईल. म्हणून त्यांचं नाव काय आहे? अनिमेष. अनिमेष नाही बघा, पापण्या नाहीये. आणि त्यामुळे पापण्या नसल्यामुळे भगवंतांना डोळे बंद करता येतात का? नाही. तुम्ही विचार करा, तुम्ही डोळे न बंद करता असं त्राटकासन किती वेळ करू शकाल? चला करावं. पहिली झपकी मारली त्यांना हरे कृष्ण म्हणायचं. चला स्टार्ट. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ह्या कलियुगातील काही प्रोडक्शन जे आहेत ते म्हणतात आम्ही भगवंत आहोत. काय म्हणतात? आम्ही भगवंत आहोत. बस सिंपल एक्सरसाइज सांगा त्यांना. भगवंत अनिमेष आहेत. तुम्ही काय करा? पापण्या न बंद करता, तुमचं दर्शन सोहळा असतो ना, उद्धार करा सगळ्यांचा. पापण्या न लावता तुम्ही दर्शन देत बसा. मग आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही काय आहात? भगवंत आहात. तर साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो. आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय गरज आहे? साधू संग करण्याची. आणि कोणत्या प्रकारचा साधू संग? ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशा साधू व्यक्तींचा आपल्याला संग घेणं गरजेचं आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःची खरी ओळख जो जाणतो, ज्याला पटून चुकलंय की मी हा देह नसून कोण आहे? आत्मा आहे. आणि ह्या देहाचा आणि माझा निर्माता ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातना मनःष्ठा इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. या देहाचा आणि माझा निर्माता कोण आहे?
भगवंत आहे, जगन्नाथ आहे, हे ज्याला कळलं असा साधू पुरुष. नुसतं कळून उपयोग नाहीये, तर त्यानुसार त्याचं नित्य जीवन तो काय करतोय, जगतोय या भावनेमध्ये की मी हा देह नसून कोण आहे, आत्मा आहे. आणि आत्मा ह्या रूपामध्ये मी भगवंताचा कोण आहे, अंश आहे, दास आहे. अंशाचं साफल्य कशामध्ये असतं, पूर्णाशी सहयोग करण्यामध्ये. त्यालाच योग म्हटलंय. भक्तियोग म्हणजे काय, अशा पूर्ण भगवंतांची सेवा करणं ह्या अंशात्मक आत्म्याद्वारे, की जेणेकरून ह्या आत्म्याचं जीवन काय होईल, सफल होईल. तर आपल्याला जर भगवंतांचं विज्ञान जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा साधुसंग नियमित काय करणं, अटेंड करणं गरजेचं आहे. त्यायोगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही. भगवत सेवेचे, डायरेक्ट भगवत सेवेचे खूप सुंदर असे परिणाम आहेत. जो भगवत सेवा न करता केवळ पुण्यकर्म करतो त्याला अभिलाषा असते की मला स्वर्ग प्राप्ती व्हावी. बरोबर की नाही? त्याला काय अभिलाषा असते, इच्छा असते की मला स्वर्ग प्राप्ती व्हावी, जेणेकरून मला अजून काय इंद्रिय भोग घेता येतील. कारण इथं इंद्रिय भोग घेण्यावरती काय आहेत, लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. पण स्वर्ग लोकामध्ये इंद्रिय भोग घेण्यावरती काही कसलेही मर्यादा नाही आहे. परंतु तिथे सुद्धा मृत्यू आहे. आता ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. प्रभुपाद काय सांगते तिथे ते आधी पाहूया आणि मग पुढच्या श्लोकाकडे जाऊया. त्यामुळे त्यांना असे जे दिव्य भक्तीमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये जे स्थित आहेत, त्यांना अशा कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही. बिलकुल त्यांच्या हृदयामध्ये इच्छा नसते. अन्याभिलाषिता शून्य. त्यांना भगवत सेवेशिवाय दुसरी कोणतीही अभिलाषा नसते. अन्याभिलाषिता शून्य म्हणजे भगवंतांचा निस्सीम भक्त, महात्मा त्याला म्हटले. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर असा कोणता भक्त इच्छा करू शकतो भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीची, जो साकारवादी आहे, जो भगवंतांच्या सगुण रूपावरती आसक्त झालेला आहे. निराकारवादी कसं काय बरं भगवंतांना भजणार, सांगा बघूया. निराकारवाद्यानं भगवंतांना भजायचं म्हटलं तर कसं भजेल तो? त्यानं पुष्पमाला बनवली भगवंतांना अर्पण करण्यासाठी, कशाला अर्पण करणार आहे? बरोबर की नाही? तुम्ही जर म्हणले जसं की म्लेच्छांच्या धर्मामध्ये, यवनांच्या धर्मामध्ये त्यांचे भगवंत म्हणजे तुमचे माझे सगळ्यांचेच भगवंत, त्याचं नाव आहे अल्लाह. जगन्नाथाचं एक नाव आहे ते. पण ते अल्लाहला काय म्हणतात, निराकार मानतात. त्याला कोणते आकार नाही. तर गुरु महाराज एकदा फॉरेन टूरला गेले होते आणि त्यांचं कनेक्टिंग फ्लाईट होतं. तर ते दुबईच्या एअरपोर्टवरती त्यांना काही हॉल्ट होता. एक 4-5 तासाचं फ्लाईट होतं कनेक्टिंग दुसरं. त्यामुळे गुरु महाराज संन्यासी वस्त्र, सॅफ्रन भगवी वस्त्र धारण करून, आपला संन्यास दंड घेऊन, आपली जपमाळा जी आहे ती घेऊन नामस्मरण करत होते. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तिथला जो मेन ऑपरेटर होता, मॅनेजर त्या एअरपोर्टचा, तो पाहत होता यांना. बराच काळ तिथे बसले होते. तर तो पाहत होता ध्यानपूर्वक. तर त्याला जिज्ञासा जागृत झाली. तर त्यानं काय केलं, आपल्या शिपायाकरवी त्यांना, महाराजांना आपल्या केबिन मध्ये बोलवलं. तर केबिन मध्ये बोलवल्यानंतर त्यांची चर्चा चालू झाली. तर तो म्हणाला की तुम्ही एक संत पुरुष वाटत आहात. गुरु महाराज म्हणाले, हो मी एक संन्यासी आहे. तर तुम्ही हिंदू धर्मीय वाटत आहात. म्हणाले, हो तेच हिंदू ना जे दगडामध्ये देवाला पुजतात. काय म्हणतो,
मुस्लिम अधिकारी, तेच हिंदू ना जे दगडामध्ये काय करतात, देवाला पुजतात. गुरुमाजी म्हणाले हो, पण आम्ही कोणत्याही दगडाला देव म्हणून पूजत नाही. तर जी मूर्ती जी असते त्याच्यासाठी विशेष असा काय दगड किंवा काष्ट. आता हे दारू ब्रह्म आहेत, म्हणजे लाकडातून प्रकट झालेले आहेत. दारू म्हणजे लाकूड. यांच्यासाठी बनवण्यात येणारं जे लाकूड आहे ते सुद्धा दिव्य आहे. भगवान श्री विष्णूंचा केस साक्षात आध्यात्मिक जगतातून कुठे पडला, त्या महातीर्थामध्ये पडला, ओंडक्याच्या रूपामध्ये. आणि राजा इंद्रद्युम्नला जशी आकाशवाणी झाली तशी त्याला तो भगवान श्री विष्णूंचा केस काय ह्या ओंडक्याच्या स्वरूपात सापडला. आणि त्यानं मग तो ओंडका आणला, यथोचित पूजा करून त्याला आकाशवाणी झाली की हा जो ओंडका आहे हा एका बंदिस्त अंधाऱ्या खोलीमध्ये काय करायचा, बंद करून ठेवायचा. काही दिवसांनी एक सुतार येईल आणि तो ह्या ओंडक्यापासून काय करेल, भगवंतांची दिव्य मूर्ती साकारेल. झालं तसंच. इंद्रद्युम्न महाराजांनी हा जो ओंडका, जो भगवान श्री विष्णूंचा साक्षात काय आहे अंगाचा केस आहे, तो एका बंदिस्त लांब अशा खोलीमध्ये ठेवून दिला. आणि काही दिवसांनी साक्षात विश्वकर्माजी एका वृद्ध सुताराच्या रूपामध्ये तिथे आले. पण आकाशवाणी अशी पण झाली होती की हे जे भगवंतांचं रूप देण्याचं कार्य जे आहे, ते कार्य जे आहे ते 21 दिवस चालेल. किती दिवस? आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काय कारणास्तव दरवाजा उघडलात तर तो जो विश्वकर्मा जो आहे तो आपलं काम तिथं सोडून अंतर्धान पावेल. तर राजा म्हणाला ठीक आहे. तर अशा प्रकारे विश्वकर्मा जे आले, मग आकाशवाणीप्रमाणे त्यांना त्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं आणि बाहेरून लॉक लावण्यात आलं. आणि मग विश्वकर्माजी आपले सगळे हत्यारे घेऊन काय करतात, ठुक 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 अहोरात्र चालू आहे त्यांचं. त्या काष्टापासून भगवंतांना रूप देण्याचं कार्य काय आहे, अहोरात्र चालू आहे. छुक 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 छुक. आणि 15 दिवस झाले आणि आवाज यायचा बंद झाला. काय झालं? 15 दिवस झाले आणि त्या रूम मधनं जो आवाज यायचा बाहेर तो बंद झाला. बाकी सगळी प्रजा कान लावून ऐकते. बरोबर की नाही? विचार करा, आपल्या गावामध्ये ज्याला मंदिर मोठं बांधलं जातं आणि तिथे विग्रहांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार असते तेव्हा केवढा उत्सव चालतो. वर्षभर उत्सव चालतो. तर तिथं 21 दिवस उत्सव चालू आहे. तर सगळी जनता जी आहे भक्तवत्सल जनता आहे, आज सारखी नाहीये. आपण हजारो लोकांना मेसेज पाठवतो रोज या या म्हणून, पण हाताच्या बोटावर मोजण्यासारखे लोक येतात. पण त्या काळची जनता, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुगातील जनता ही भगवत परायण होती. ते सगळे लोक आत्मसाक्षात्कारी होते. त्यांना माहित होतं की भगवंत कोण आहेत, मी कोण आहे आणि माझं काय कर्तव्य आहे. सगळी जनता वाट बघायची बाहेर. तर आवाज यायचा बंद झाला. त्यावेळेला इंद्रद्युम्न राजांची राणी गुंडीच्या महाराणी राजाकडे आली आणि म्हणाली, महाराज अहो आधीच ते वृद्ध होते आणि आता आवाज तर याचा बंद झाला. कदाचित आपण त्यांना काय खायला प्यायला पण दिलं नाही. 15 दिवस ते आज बंद आहेत खोलीमध्ये. कदाचित त्यांच्या जीवाला काहीतरी बरं वाईट झालं नसेल ना. त्यामुळे राजा म्हणाला नाही, आकाशवाणी झालेली मध्ये जर दरवाजा उघडला तर भगवंतांचे विग्रह काय होतील, अपूर्ण राहतील. भगवान विग्रह काय राहतील, अपूर्ण राहतील. त्यामुळे आपण मध्येच दरवाजा उघडायचा नाही. पण राणीचा हट्ट तो. राजा इंद्रद्युम्नचं काही चाले ना. आणि मग राजानं नावीलाजानं तो दरवाजा उघडला त्या कोठीचा. आणि कोठीचा दरवाजा उघडताच विश्वकर्माजी अदृश्य झाले. आणि तिथे ह्या 3 मूर्ती आता ज्या स्थितीमध्ये दिसत आहेत तुम्हाला तशा स्थितीमध्ये उपस्थित होत्या. हात असे, पाय आतमध्ये गेलेले, डोळे असे विस्फारलेले, बरोबर की नाही, या भावरूपामध्ये. राजा रडायला लागला. अरे किती मी नीच आणि किती मी पापी. हे भगवंतांचं असं अपूर्ण रूप घेऊन मी कसं काय त्याचं पूजन करू.
कसं काय मी त्याची प्राणप्रतिष्ठा करू? राजा ओक्साबोक्शी रडायला लागला आणि त्यानं अन्न त्याग केला. भगवंतांचा निस्सीम भक्त होता राजा इंद्रजित, आणि म्हणून तर त्याच्यासाठी भगवंत प्रकट झाले होते ना. रडायला लागला आणि त्यानं अन्न त्याग केला. त्यावर साक्षात भगवंतांची वाणी झाली, हे राजन, तू माझा निस्सीम भक्त आहे, परंतु तू असं समजू नकोस की हे जे विग्रह आता तुझ्या समोर आहेत हे अर्धवट आहेत. हे परिपूर्ण विग्रह आहेत. हे माझं भावरूप आहे. कोणतं रूप आहे? हे माझं भावरूप आहे, की जे वेद गोप्य आहे. वेदांना पण ह्याच्याबद्दल माहिती नाही. देव गोप्य आहे, देव अगोचर आहे, देवांनाही हे रूप दिसू शकत नाही. असं हे माझं परम कृपाळू काय आहे? भावरूप आहे. त्यामुळे तू काय कर, ब्रह्मदेवांना पाचारण कर आणि नारद मुनींना बोलून, नारद मुनी सोबत होतेच त्यांच्यासोबत, आणि आकाशवाणीच्या वेळेला झाली होती, पहिल्यांदा आकाशवाणी झाली त्यावेळेला सांगितलं होतं की ब्रह्मदेव स्वतः येऊन ह्या विग्रहांची काय करतील? जगन्नाथपुरीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतील. तर ब्रह्मदेवांना बोलव आणि तू काय कर, माझी ह्याच रूपामध्ये काय कर, प्राणप्रतिष्ठा कर आणि सेवा चाकरी चालू कर. हे माझं विशेष असं भावरूप आहे. तर हे जगन्नाथ जे आहेत, बलदेव सुभद्रामाही, दोन बाजूला दोन बंधू आणि मध्ये त्यांची बहीण सुभद्रामाही, हे त्यांचं विशेष भावरूप आहे. आता हे भावरूप इथे प्रकट झालं आणि अजून कुठे कुठे प्रकट झालं कसं, ते आपण येत्या सिरीज मध्ये आपण श्रवण करू. तर कशावरून सांगत होतो मी की भगवंत साकार रूपामध्ये भसता येतात की निराकार रूपामध्ये, यावर चर्चा चालली होती. कुठे होतो आपण? दुबई एअरपोर्टला. तर गुरु महाराज म्हणाले, हे असं आहे, मी कोणत्याही दगडाला पूजत नाही, त्याच्यामध्ये विशेष अशी प्राण प्रतिष्ठा केली जाते, मूर्ती कोरली जाते. आणि ती मूर्ती कशी कोरली जाते? कारण शास्त्रामध्ये भगवंतांच्या रूपाचं वर्णन आहे, ते कसे आहेत ते, बरोबर की नाही? शास्त्रामध्ये भगवंतांचं वर्णन आहे. भगवंत त्रिभंग ललित वेणुधारी आहेत, मुकुटी मयूर पिच्छ धारण केलंय, कानामध्ये सुंदर मकराकाल कुंडल आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, कौस्तुभमणी आहे, श्रीवत्स चिन्ह आहे, इकडे ते म्हशीचं शिंग बांधलेलं आहे फुंकण्यासाठी, त्यांची काठी आहे गुरु राखायची, पितांबर नेसलेत आणि भुंगे त्या वैजयंती माल्यावरती सारखं गुंजारो करतायत. आणि सगळी सृष्टी त्यांना पाहण्यासाठी आतुर झालेली आहे. कारण कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक. कृष्ण या शब्दाचा अर्थ काय संस्कृतमध्ये? कृष्ण म्हणजे आकर्षयिती इति कृष्ण. सगळ्यांना आकर्षून घेणारे जे व्यक्तिमत्व कोण आहे? पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, त्यांना कृष्ण म्हणतात. अहो सगळ्यांनाच काय, कृष्ण जे आहे त्यांचं रूप जे आहे त्याची भुरळ स्वतः कृष्णाला पण पडते. इवन भगवान विष्णू आसुसलेले आहेत. कधी मला भगवान श्रीकृष्णांचं काय होईल? दर्शन घडेल. एकदा काय झालं, द्वारकेमध्ये एक ब्राह्मण होता, त्याची मुलं जन्माला आल्या आल्या मरायची. 1 2 3 4 5 अशी 6 मुलं मेली. किती मुलं मेली? जन्मल्या. आणि तो मग आला भगवान श्रीकृष्णांकडे की हे नाथ, तुम्ही द्वारकानाथ आहात, द्वारकाधीश आहात, तुमच्या राज्यामध्ये माझी अशी मुलं का मरतायत आणि कुठे जात आहेत? तेव्हा तिथे अर्जुन आला होता. अर्जुनाने शपथ घेतली, पुढच्या वेळेला मी तुमच्या बाळाचं रक्षण करेन. काय करेन? गांडीव घेऊन सज्ज झाला आणि आता त्याच्या पत्नीची प्रसूती होते. प्रसूती झाली, बाळ रडलं आणि लगेच गायब झालं, मृत पडलं, आत्मा गायब झाला तिथून. अर्जुनानं शोध घेतला पण काय सापडेना. शेवटी मग भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणाले, हे अर्जुना, चल आपण जाऊन या बाळाचा शोध घेऊया. त्याबरोबर भगवंत सगळीकडे गेले, समुद्राच्या तळाशी गेले, कैलास पर्वतावर गेले, यमपुरीत संदेश पाठवला, स्वर्गलोकात गेले, त्रैलोक्य धुंडाळून काढलं आणि सरते शेवटी ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मलोकामध्ये गेले तर तिथं भगवान विष्णूंची आराधना कोण करतात? ब्रह्मदेव करतात. कोण करतात? ब्रह्मदेव. पण तिथलं रूप काय आहे? त्याचं नाव आहे सहस्त्र शीर्ष विष्णू. ब्रह्मदेव कोणाची आराधना करतात?
सहस्त्र शीर्ष विष्णूंची आराधना करतात. कुठे? ब्रह्मलोकामध्ये. तिथं आरती चालू होती सहस्त्र शीर्ष विष्णूंची. तिथं भगवान श्रीकृष्ण गेले. सुंदर सुकुमार 16 वर्षीय, ज्यांचं रूप अवर्णनीय आहे, आणि ते पाहतायत तर हे ब्राह्मणाची ती सगळी 6 मुलं तिथे उपस्थित आहेत. कुठे सापडली? ब्रह्मलोकामध्ये. त्याला भगवान श्रीकृष्ण विचारत आहेत सहस्त्रशीर्ष विष्णूंना की का बरं तुम्ही ही ब्राह्मणाची 6 मुलं आणली? त्यावेळेला सहस्त्रशीर्ष विष्णू म्हणतायत, त्यांना सांगतायत की हे नाथ, तुम्ही सर्वाचे आदिकारण आहात. ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. तुम्ही सर्व गोष्टींचे उगमस्थान आहात. माझी उत्पत्ती सुद्धा तुमच्यापासून होते आणि माझी इच्छा झाली होती तुमच्या अनेक लीला मी काय करतोय? श्रवण करतोय ब्रह्मदेवांच्या थ्रू. तुमच्या ह्या पृथ्वी तलावरती ज्या प्रकट लीला चाललेल्या आहेत आता, त्या मी श्रवण करतोय आणि मला अशी लालसा निर्माण झाली की कधी एकदा मी तुम्हाला पाहीन. बघा, साक्षात विष्णूंना सुद्धा भगवान श्रीकृष्णांना पाहण्याची काय झाली? इच्छा झाली. एवढे आकर्षक आहेत भगवंत. भगवान श्रीकृष्ण एवढे आकर्षक आहे. आणि मग त्यांना दर्शन दिल्यानंतर भगवंताने ते 6 बाळं घेतली आणि पुन्हा द्वारकेमध्ये आले. तर हे आहे इतरांनी आकर्षण मिळण्यासारखं. एकदा भगवंत गोकुळामध्ये असताना जो महाल होता नंदबाबांचा, तो स्फटिक मण्यांपासून बनलेला होता. म्हणजे आजकालच्या भाषेत काय? आरसा. आरसा नव्हता, कृत्रिम आरसा नव्हता. त्यावेळेला खांबच पूर्ण स्फटिक मण्यांपासून. म्हणजे आज ज्याचं किंमत, एवढ्याशा मण्याची किंमत करोड रुपये असते, महालच पूर्ण रत्न हिरे जडित असा बनलेला होता. एक दिवस भगवंत काय ती लोणी चोरायची लीला करतायत आणि ती घेऊन येत आहेत आणि एका खांबाच्या असे समोर आले आणि बघतात तर तिथं आतमध्ये त्यांना रूप दिसले त्यांचं. ते रूप पाहून ते एवढे भाळले. कोण? भगवान श्रीकृष्ण. ते म्हणतात, तुला पाहिजे लोणी? पाहिजे तुला, पण एक गोष्ट कर, यशोदा माईला मात्र सांगू नकोस की मी लोणी चोरले. आणि त्या रूपाशी, जे कोणाचं रूप आहे त्यांचंच रूप आहे, प्रतिबिंबामध्ये त्या स्तंभामध्ये दिसतंय, याच्याकडे एवढे आकृष्ट झाले की त्यांना स्वतःच भान राहिलं नाही. असे भगवान श्रीकृष्ण एवढे आकर्षक आहेत की प्रत्येक जीवाला ते आकर्षण घेतात. आणि जीवाला आकर्षण घेण्यासाठीच ते ह्या भौतिक जगतात येतात. आणि इथं सुंदर दिव्य अशा लीला करतात आपल्या भक्तांशी. विनाशाचे दुष्कृताम हे करण्यासाठी ते भगवंत इकडे येत नाही. ते असं चुटकी सरशी करू शकतात. काय? जसं जरासंधाचं सैन्य दरवेळेला त्यांनी काय केलं, असं क्षणार्धात बलरामजी आणि कृष्णांनी क्षणार्धात नाश करून टाकलं. इथं काय तर ह्या भौतिक जगतामध्ये भगवंत परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे जे भक्त आहेत त्यांना लीला माधुरी जी आहे, भगवंतांचा एक विशेष गुण आहे लीला माधुरी, त्याचं रसास्वादन करण्यासाठी. कारण ह्या अशा लीला ऐकूनच आपण काय होतो? भगवंतांकडे आकृष्ट होतो, त्यांच्या दिव्य अलौकिक लीला. तर मग त्या दगडामध्ये मूर्ती कशी प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मग आम्ही त्या अशा मूर्तीची आम्ही काय करतो? पूजा करतोय. सांगून झाल्यानंतर गुरु महाराज त्या दुबई मधल्या एअरपोर्ट इन्चार्जला प्रश्न केले. आता त्यांना प्रश्न करून झाले, उत्तर दिली. आता प्रश्न करतायत की तुम्ही अल्लाला मानता? तो म्हणाला हो. मग अल्लाला तुम्ही कसं भजन करता? तर आम्ही म्हणतो नमाज पढ़तो, आम्ही प्रार्थना करतो, अजान देतो. तर मग म्हणाले तुमचं म्हणणं आहे की अल्लाह निराकार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? अल्लाह निराकार आहे. निराकार आहे म्हणजे त्याला कान नाहीत, बरोबर की नाही? ज्याला आकार नाही त्याला कान कसे असतील? मग मला सांगा, तुमच्या अल्लाहला जर कान नाही तर तुम्ही जी अजान देता, जी प्रार्थना करता, तो कसा ऐकतो बरं? तो तुमचं म्हणणं काय आहे? अल्लाहला कान नाही, निराकार आहे.
मग तुमची प्रार्थना हृदयापासून केलेली तो ऐकतोय की नाही याची काय गॅरंटी? बरं, त्यानं ऐकली तुमची प्रार्थना, ती प्रार्थना ऐकून तुमच्या हाकेसाठी तो धावून यायला पाहिजे. मग त्याला काय पाहिजे? पाय पाहिजे. तुमच्या अल्लाला पाय नाहीये, निराकार आहे, तो कसा बरं येईल तुमच्यासाठी धावून? तुमची इच्छा असते की त्या अल्लानं सुद्धा मला हाक मारावी, त्याला मुख नाही तर कसा बरं हाक मारेल तो? तुमचं म्हणणं आहे की आमच्या अल्लाला हात नाहीत, तो कशी बरं तुमची मदत करेल? आणि जेव्हा एक सत्पुरुष जेव्हा सांगतो, इथं आपण आत्ताच बघितलंय वाक्य काय, साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते. आणि अशा साधू पुरुषाच्या वाणीतनं जेव्हा त्यांना ऐकलं तेव्हा त्याला कळून चुकलं की भगवंत काय आहेत? साकार आहेत. अल्लाह सुद्धा काय आहे? साकार आहे. आणि तो एवढा प्रभावित झाला की त्यानं बघितलं की महाराजांच्या हातामध्ये घड्याळ नव्हतं. तो म्हणला, यू डोंट हॅव रिस्ट वॉच? नो. मग तुम्हाला वेळ कसं समजतं? मग तो स्वतः उठला आणि त्या एअरपोर्टवरती मोठमोठे शॉप्स असतात, ते एकदम महागातल्या क्वालिटीचं त्यानं काय आणलं? घड्याळ आणलं. आणि एक प्रेमाची भेट म्हणून काय गुरु महाराजांनी ते घड्याळ गिफ्ट दिलं. लक्षात? तर भगवंत एकाच वेळी साकार पण आहे, निराकार पण आहे. त्याला अचिंत्य भेद अभेद तत्व म्हणतात. काय म्हणतात? अचिंत्य भेद अभेद तत्व. एकाच वेळी दोन्ही गोष्टी अस्तित्वात असतात. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो भगवंत सगळ्या चराचरात भरून आहेत पण, आणि ही सगळी सृष्टी भगवंताच्या बाहेर पण आहे. बरोबर की नाही? या सगळ्या क्रिएशनच्या भगवंत बाहेर पण आहेत आणि एकाच वेळी म्हणतो आपण काय, ही सर्व सृष्टी भगवंतांच्या पोटामध्ये उदरामध्ये आहे. म्हणतो की नाही? शास्त्रामध्ये वर्णन आहे. दोन्ही सत्य आहे. भगवंत हे अचिंत्य आहेत. भगवंतांबद्दल आपण ह्या एवढ्याशा 1300 ग्रॅमच्या मेंदूने विचार करू शकत नाही. अजून एक गोष्ट सांगतो, कसे भगवंत अचिंत्य आहेत. एकदा नारद मुनी वैकुंठाला चालले होते. कुठे चालले होते? वैकुंठाला चालले होते. तर जाताना त्यांना एक वेद पंडित, चतुर्वेद जाणणारा पंडित ब्राह्मण भेटला. तर त्यानं नारद मुनींना प्रश्न केला. हे नारद मुनी प्रणाम केला त्यांना की तुम्ही कुठे चालले? तर म्हणाले वैकुंठात नारायणांकडे. तर कृपया माझा प्रश्न विचारा त्यांना की मला मुक्ती कधी मिळणार? बरोबर की नाही? मला कधी मुक्ती मिळणार? म्हणून ठीक आहे विचारतो. पुढे चालत आहे तर गावाच्या वेशीवरती एक मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या अशा लोंबत होत्या, फळं लगडली होती आणि त्याच्यावरती तो असा पूर्वी गावामध्ये काय असतो, चवाटा म्हणतो आपण, तसा पार बांधलेला होता पूर्ण गोल. आणि त्याच्यावरती एक मोची म्हणजे चांभार काय शिवत होता? चपल शिवत होता. नारद मुनी त्याला भेटले. हा भगवंतांचा निस्सीम भक्त होता. कोण? चांभार. नारद मुनींना बघून तो गदगदित झाला. साधूचं दर्शन झालं. अहो भाग्य. तर त्यानं पण पृच्छा केली. तर हे भगवंत तुम्ही कुठे चाललेत? म्हणाले मी वैकुंठात चाललोय नारायणांना भेटायला. म्हणाले ठीक आहे, माझा दंडवत सांगा. ह्यानं काय विचारलं नाही मला मोक्ष भिक्ष कधी मिळेल वगैरे काय. नारद मुनी गेले वीणा वाजवत वैकुंठामध्ये, नारायणांना भेटले आणि मग सगळं इतिवृत्तांत सांगितलं. आणि म्हणाले मला असा एक ब्राह्मण भेटला, चतुर्वेद पाठ मुखोद्गत असलेला ब्राह्मण भेटला. त्यानं मला विचारलंय की त्याला मोक्ष कधी भेटेल. तर नारायण भगवान म्हणाले की त्याला मोक्ष अजून भेटायला खूप खूप काळ आहे. मग नारद मुनींनी उत्सुकतेपुढे विचारलं मग मला अजून एक व्यक्ती भेटला जो चांभार आहे, त्याला मोक्ष कधी भेटेल? तर भगवंत म्हणाले त्याला ह्याच जन्माच्या अंती काय भेटेल? मोक्ष भेटेल. पण कसं बरं? तर म्हणाले हे नारद मुनी मी तुम्हाला एक कथन करतो, ते कथन जाऊन तुम्ही दोघांना पण सांगा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच भेटेल. काय बरं कथन आहे? तर म्हणाले तुम्ही जाऊन दोघांना सांगा काय की भगवान श्रीहरी आपल्या रत्न सिंहासनावर बसून त्याने एक सुई घेतली होती. काय घेतली होती? सुई घेतली होती. आणि त्या सुईच्या छिद्रातनं हत्ती इकडून तिकडून घालवायचा खेळ खेळत आहे. काय करताय?
सुई घेतली एक आणि त्या सुईच्या छिद्रातनं काय करतायत, हत्ती. विचार करा, सुईचं छिद्र केवढं, सुई केवढी आणि हत्ती केवढा. इकडून तिकडून घालवायचा, इकडे सोंड्यानं धरतायत असा ओढतायत आणि इकडे आला की मग इकडून शेपटीनं धरतायत असा ओढतायत, बरोबर की नाही. आणि हत्ती तो मधनं आपला असा चाललाय खेळ भगवंतांना. ठीक आहे, आले आल्या आल्या पहिला ब्राह्मण भेटला. होय नारद नारद थांबा थांबा थांबा, तर तुम्ही जाऊन आले का वैकुंठ? म्हणे हो. मग भगवंत भेटले? हो. तुम्ही माझा प्रश्न विचारलात? हो. मग काय उत्तर दिलं भगवंतांनी? तर म्हणाले उत्तर दिलं नाही, एक कथन करायला सांगितले तुम्हाला. काय कथन करायला सांगितलं? की भगवंत वैकुंठामध्ये बसलेत आणि त्यांनी एक सुई घेतली आणि त्या सुईच्या छिद्रातनं काय करतायत, हत्ती इकडून तिकडून पास करायचा खेळ करतायत. अरे मी सगळे वेद पाठ आहेत मला, असं कुठे वर्णन नाहीये. हा काय खेळ आहे होय? काहीतरी फसवता मला तुम्ही? मला काय मूर्ख समजला? मी वेद विद्वान पंडित आहे, तुमच्या उगाच नादाला लागलो असं बोलला आणि निघून गेला. नारद मुनींना कळून चुकलं, काय कळायचं ते. नारद मुनी पुढे आले, गावाच्या विशीवर त्या पाराखाली बसला होता मोची आपलं आपलं काम सेवा करत. म्हणाले दंडवत केला. म्हणाले तुम्ही आलाच जाऊन? म्हणाले हो. मग माझे भगवंत काय करतायत? प्रश्न केला, बरोबर की नाही. आपलं जे प्रिय व्यक्ती असतो त्याबद्दल आपण नेहमी, समोरचा जर त्याच्या गावाकडनं आला तर काय करतो, विचारतो की नाही. समजा तुमची बहीण दिलेली आहे अमक्या अमक्या गावी, इथून पाचाला दिली आहे. पाचाचा कोणतरी आला व्यक्ती तर आपण विचारतो ना, माझी बहीण कशी आहे, काय करते, आनंदात तर आहे ना. तसे ह्या मोचीनं सद्गत भावानं विचारलं नारद मुनींना की माझे भगवंत काय करतायत वैकुंठात. नारद मुनी म्हणाले भगवंत एक खेळ खेळतायत. कोणता खेळ खेळतायत बरं? त्यांनी एक सुई घेतली आणि त्या सुईच्या छिद्रातनं ते हत्ती इकडून तिकडून पार करतायत. इकडे शेपटीला धरून ओढतायत, मग तिकडे सोंडेला धरून ओढतायत. तर त्याबरोबर हे ऐकून तो एवढा गहिवरून गेला, त्याच्या नयनातनं अश्रू धारा व्हायला लागल्या आणि सद्गदित कंठाने तो बोलू लागला, आ हा हा हा, माझे नाथ काही करू शकतात, ते त्रैलोक्याचे स्वामी आहेत, ते अधिपती आहेत, त्यांनी मनात आणलं तर काही करू शकतात ते. आ हा हा. नारद मुनी म्हणाले कसं काय, असं कधी शक्य असतं का, तू कोणत्या आधारे म्हणतोयस? चांबारने काय केलं, तिथंच एक वडाचं फळ पडलं होतं लाल, ते त्यानं घेतलं आणि उघडलं आणि म्हणाले हे बघा नारद मुनीजी, हे वडाचं एवढंस छोटस फळ आहे आणि हा वड किती विशाल आहे, अफाट शाखा पसरलेला आहे. तर ह्या एका वडाच्या छोट्याशा फळामध्ये करोडो बीज आहेत. किती? करोडो बीज. आणि त्यातील प्रत्येक एका बीजामध्ये एवढा अफाट वृक्ष निर्माण करण्याची ताकद कोण देतो? माझे भगवंत देतात. मग त्या नेड्यातनं हत्ती पास करणं त्यांना काय बरं अवघड आहे, बरोबर नाही. नारद मुनी कळून चुकलं की ह्या जन्माच्या अंती ह्या मोचीला काय, चांभारला काय मिळणार? भगवत धाम प्राप्ती होणार. तर हा असा दृढ विश्वास ज्याचा आहे भगवंतांवरती, आणि जो अशा दृढ विश्वासानं भक्ती मार्गाला लागलेला आहे, भगवंत त्याचं सदैव रक्षण करतात. आणि भगवंत वचन देतात की असा जो माझा भक्त आहे, नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धीं परमांगता, त्याला परम गती मी प्रदान करतो. ह्या जन्माच्या अंती हा जन्म पण त्याचा सुकर करतो आणि ह्या जन्माच्या अंती कुठे घेऊन जातो? त्याला मी माझ्या शाश्वत धामात घेऊन जातो, की ज्याला पुन्हा फिरून त्याला इकडे ह्या दुःखालयम अशाश्वतम मध्ये यायची गरज पडत नाही. आणि जे पुढच्या श्लोकात भगवंत सांगतायत, जे हा भक्ती मार्ग आचरण करत नाही जीवनामध्ये आणि हा मनुष्य नरदेह वाया घालवतात इतर वेगळ्या वेगळ्या योगामध्ये किंवा इतर कार्य करण्यामध्ये, त्यांच्याबद्दल काय होतं भगवंत सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. मोबाईल स्विच ऑफ करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पिशवी मध्ये मोबाईल आहे, उठून स्विच ऑफ करा कोणाचा येते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढच्या श्लोकात सांगतायत 16व्या श्लोकामध्ये, आ ब्रह्म भुवनाल्लोका पुनरावर्ती नोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. काय सांगतायत? आ ब्रह्म भुवनाल्लोका. किती लोक आहेत? 14 भुवन आहेत. ह्या ब्रह्मांडामध्ये किती भुवन आहेत?
14 भुवन, वरती टॉपमोस्टला ब्रह्मलोक आहे, खाली पाताळ आहे, मध्ये आपण पृथ्वी आहोत, लटकलोय आपण इथे, पण मध्येच लटकलोय, मृत्यूलोक. तर भगवान सांगतात आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती नोर्जुन, की ह्या 14 भुवनामध्ये तू कुठेही गेलास, स्वर्गात गेलास, भुवरलोकात गेलास, जनलोकात गेलास, तपलोकात गेलास, मरलोकात गेलास, सत्यलोकात गेलास, ब्रह्मलोकात गेलास, म्हणजे ऊर्ध्व लोक जी आहेत, तरी पुन्हा तुला जन्म घ्यावाच लागणार आहे. कुठेही जा तू, खालती पाताळात गेलास, रसातळ, तलातल, सुतल, अतल, पाताळ, कुठेही जा, तुला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागणार आहे. मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पण पुढे काय सांगतायत? माम उपेत्य, मला येऊन जो भेटतो, बरोबर नाही, म्हणजे माझ्याशी जो गाठ बांधतो त्याला पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अन्यथा तुम्ही समजा देवी देवतांचं भजन करून स्वर्गप्राप्ती पाहिजे म्हटलात, आकांक्षा केलात, तर त्या स्वर्ग लोकामध्ये पण काय आहे? जन्म आणि मृत्यू आहे. भले जरा आणि व्याधी नसतील, पण जन्म आणि मृत्यू आहे. पुन्हा मरून कुठे यायचंय? पुन्हा इथे ज्या भौतिक लोकातच यायचं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम. जननेंद्रिय आणि जठराग्नीची भूक भागवण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे. एवढ्या कामेच्छा हृदयामध्ये भरून राहिलेल्या आहेत, ठासून राहिलेल्या आहेत, एवढ्या अनंत इच्छा आहेत जीवाच्या हृदयामध्ये, की त्या पूर्ण करणं त्याच्यानंतर शक्य नाही. आणि ते पूर्ण करण्याचा हव्यास तो करतो ह्या इंद्रियांना भोग देऊन. आणि असे इंद्रिय भोग त्याच्या बंधनाचं कारण बनतात. आणि जेवढे आपण इंद्रिय भोग घेऊ तेवढ्या प्रकारची आपण काय करणार आहोत? कर्म करणार आहोत. आणि ती सगळी कर्म काय आहेत? आयदर पाप कर्म असतील, आयदर पूर्ण पुण्यकर्म असतील. आणि त्या सगळ्या कर्मफळांचा परिपाक म्हणून आपल्याला काय? अजून गुंतागुंत, अजून गुंतागुंत, अजून गुंतागुंत. जसं की आपल्याला वाटतं की इथं इंद्रियांना सुख दिलं की आपल्याला काय होईल प्राप्त? सुख प्राप्त होईल. जसं त्या भ्रमराला वाटतं की ते घटपर्णी वृक्षाचं लाल चुटुक पान तो पाहतो आणि त्याच्यातनं सुंदर असा मधुरसचा वास येत असतो आणि सुंदर असा मधुरस टपकत असतो आणि खाली घड असतं. तुम्हाला घटपर्णी वृक्ष माहितीये? वनस्पती. असं वरती त्याला असं सुंदर पान असतं आणि खाली असा त्याला पिचर प्लांट म्हणतात. पिचर म्हणजे घट. असं घट असतो. दलदलीच्या प्रदेशात ते वनस्पती आढळते. तर तो भ्रमर काय करतो? कीटक त्या सुंदर लाल दिसणाऱ्या पानाकडे आकृष्ट होतो आणि जाऊन त्याच्यावरती बसतो. आणि ते पान असं बनवलेलं असतं त्या पिचर प्लांट निर्मितीमध्ये भगवंताने असं केलेलं असतं. ते स्लिपरी असतं. नुसतं स्लिपरी नसतं. ते एकदा कोण त्याच्यावर बसला की तो चिकटून जातो. जसं की तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर एखादं मोठं झाड आहे आणि त्याला जर असं आपण चॉप केलं त्याच्यातनं डिंक येतो, बरोबर की नाही? डिंक आल्यानंतर समजा आपण त्याच्यावर एक खडा टाकला तर तो खडा काय होतो? त्याला चिकटून बसतो आणि ग्रॅव्हिटीच्या फोर्सनं तो खडा त्या डिंका बरोबरच काय होतो? रोल होत 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 काय तो खाली येतो. पाहिलंय कोणी हे? पाहिलंय? तसंच या पिक्चर प्लांट मध्ये तो जो कीटक चिकटतो तो भरकस प्रयास करतो उडायचे पुन्हा, पण तो उडू शकत नाही, त्याला चिकटलेला असतो. आणि जेवढे पंख फडफडतो तेवढे त्याला ते द्रव जो पदार्थ असतो तो त्याला वेस्टर्न करतो आणि तो हळूहळू 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 काय करतो? त्या पिचर प्लांटच्या घटपर्णी वनस्पतीच्या मुखाशी येतो आणि तिथं असा ट्रॅप असतो. कसा ट्रॅप असतो? अशी त्याला सुंदर दिसणारी आकर्षक अशी काय म्हणे आपण त्याला तुरे असतात असे, जे आतल्या बाजूने वळलेले असतात. आणि तो असा घसरत 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 तिथपर्यंत येतो आणि तिथून ढाप करून खाली पडतो. ढाप करून काय पडतो? त्या घटामध्ये पडतो. आणि त्या घटामध्ये जो स्त्रावणारा जो द्रव असतो तो सुवासिक जरी असला तरी तो प्रोटीन विरघळणारी जी शक्ती ज्याच्याकडे अशा एन्झाईम्सनी बनलेला असतो. जसं की आपण खाल्लं की आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं काय होतं? आपला जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे, डिओडेनल ज्यूस आहे, एन्झाईम्स आहेत वेगवेगळे, पेप्टिझाईम्स वगैरे, त्याद्वारे त्याचं काय होतं? रसामध्ये परिवर्तन केलं जातं. तसं ह्या कीटकाचं ते वनस्पती जरी असली तरी ती मांसाहारी वनस्पती आहे. त्या कीटकाचं काय होतं? पूर्णपणे त्या द्रावामध्ये, त्या विहिरीतल्या द्रावामध्ये विरघळून रस बनतो आणि त्या रसावरती ही वनस्पती मोठी होते. तसंच हे भौतिक जगत आणि इथले इंद्रिय विषय सुखभोग आहेत. आपल्याला वाटणार
की सुंदर दिसतंय, हे अतिशय सुंदर आहे, हे जर मला मिळालं, ह्याचं आस्वादन जर करायला मला मिळालं तर मी किती आनंदी होईन. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हा मायादेवीचा ट्रॅप आहे. काय आहे हा? मायादेवीचा ट्रॅप आहे. जो कोणी ह्या इंद्रिय भोगांच्या विषयांना भुलला तो त्या कीटकाप्रमाणे धावत जातो आणि अडकतो. आणि मग त्याने किती प्रयत्न केला तरी तो त्या गर्तेतनं पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. या गर्तेतनं बाहेर येण्यासाठी एकमेव साधन उपलब्ध करून दिलंय भगवंताने, ते म्हणजे दुर्लभम मानुष जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम. केवळ आणि केवळ मनुष्य देहामध्येच आपण ह्या मायेच्या ट्रॅपमधनं प्रामाणिक गुरुच्या आश्रयाखाली भगवंतांचा आश्रय घेऊन या मायेच्या ट्रॅपमधनं बाहेर पडू शकतो. इतर सगळ्या ज्या योनी आहेत, आ ब्रह्म भुवनालुका, पुनरावर्ती पुन्हा पुन्हा तुम्हाला फिरायला भाग पाडणार आहेत. कारण देवी देवतांना बुद्धी होत नाही. मी परवाच्या प्रवचनात सांगितलं होतं, देवी देवतांना कधी बुद्धी होत नाही. काय? मोक्ष प्राप्ती करून घ्यावी, भगवंतांकडे जाणं येणं असतं त्यांचं लागलेलं, पण त्याला कधी इच्छा होत नाही की भगवंतांकडे काय मागावं एक दिवस, की आता बस झालं, लय असुर आमच्यावरती अटॅक केले, आता आम्हाला भगवंता मोक्ष द्या, नकोय आम्हाला हे जीवन. सारखे सारखे असुर अटॅक करतात. हा असुर येतो, तो येतो, रावण येतो, हिरण्यकशिपू येतो, हिरण्याक्ष येतो आणि सगळे आमचं इंद्रपद काढून घेतात, आम्हाला सरळ पळ करून टाकतात. एका तरी देवानं प्रार्थना केली का भगवान श्री विष्णूंच्या चरणी जाऊन, की आता बस झालं, इनफ इज इनफ, आता आम्हाला काय करा, तुम्ही मुक्तिदाते मुकुंद आहात. तुमचं नाव काय आहे? मुकुंद आहे. मुकुंद म्हणजे मुक्ती प्रदान करणारे भगवंत, किंवा दुसरा अर्थ आहे मुकुंद म्हणजे मुक्तीचाही आनंद कुत्सित करणारे, असा आनंद प्रदान करणारे भगवान श्रीकृष्ण. म्हणजे मुक्तीचा आनंद सुद्धा ज्यांच्या पुढे फिका आहे, लक्षात, मुक्तीचा आनंद सुद्धा ज्यांच्या समोर फिका आहे, असा आनंद प्रदान करणारे कोण? भगवान श्रीहरी मुकुंद. नाही इच्छा होत, त्यामुळे केवळ आणि केवळ हा मनुष्य देहच आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या जन्माचं अनंत काळापासून जे आपण इथं खितपत पडलोय त्या सर्व जन्माचं सार्थक करून घेऊ शकतो आणि भगवत धामात जाऊ शकतो, की पुन्हा आपल्याला कधीच दुःख भोगावं लागणार नाही. अन्यथा आपण किती यत्न प्रयत्न केले तरी 14 भुवन फिरत राहणार आपण. आणि 14 भुवन फिरत राहता राहता आपण सारखे क्लेश, हाल, अपेष्टा, दुःख भोगत राहणार. तर भगवान सांगतात इथे, प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. कारण हे ब्रह्मांडच मुळात आधी काय भगवंत म्हणाले, मगाशी श्लोकात आपण पाहिलं, पूर्ण ब्रह्मांडच काय आहे? दुःखालयम शाश्वतम आहे. पूर्ण ब्रह्मांडच दुःखाने भरलेलं आहे. ह्या अशा दुःखमय ब्रह्मांडात तुम्ही मग ब्रह्मलोकात जावा किंवा पाताळ लोकात जावा, कुठेही तुम्हाला सुख तीळ मात्र प्राप्त होणार नाही. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. का हे दुःखपूर्ण आहे? कारण इथं वारंवार काय होतात? जन्म मृत्यू होतात. पुनरावर्ती म्हणजे पुन्हा तेच तेच रिपीट. चर्वित चर्वणम, जे काय चघळले तेच तेच चोथा चघळत बसायचा. आहार निद्रा भय मैथुनमच, चोथा झाला, चघळून चघळून चोथा झाला तरी पण चघळतोय. जसं की आपण सगळेजण शेतकरी आहोत, भात शेती घेतो आणि भात शेती घेऊन झाल्यानंतर आपण ते भात काय करतो? वाळवतो आणि गिरणीवरती नेऊन त्याचा तांदूळ काढून आणतो, बरोबर की नाही? तांदूळ काही पोत्यामध्ये भरून आणतो आणि मग काही पोत्यामध्ये आपण कोंडा असतो तो पण भरून घेऊन आणतो, कारण गुरा ढोरांना लागतो म्हणून. तर तो कोंडा आणल्यानंतर एक मूर्ख व्यक्ती काय करतो? एक मोठा लठ्ठा घेतो आणि तो कोंडा एका कोपऱ्यात घेतो आणि बडवत बसतो. देठ टपाटम देठ टपाटम देठ टपाटम. आणि काय इच्छा असते? त्या कोंड्यातनं काय निघतील? तांदळाचे दाणे निघतील आणि ते दाणे मी काय करेन? एकत्र करेन आणि मग भात शिजून खाईन. काय इच्छा असते त्याची? हा कोंडा मी धोपटल्यामुळे काय होईल? मला तांदूळ भेटेल आणि मी ते तांदूळ शिजून काय करेन? माझी भूक भागवेन. सज्जन हो, सांगा बरं का,
अशा प्रकारे कोंडा बडवल्यामुळे तांदूळ मिळणार आहे का? नाही मिळणार ना. सुज्ञ आहात तुम्ही लोक सगळे. मला सांगा बरं, जे आसार गोष्ट आहे म्हणजे हे भौतिक जगत, काय गोष्ट आहे? कोंड्याला काय म्हणतात? असार. सार त्याच्यातलं काढून घेतलं पण काय? सार म्हणजे काय? तांदूळ. हे भौतिक जगत असार गोष्ट आहे म्हणजे कोंडा आहे आणि तो किती धोपटला सुखप्राप्तीसाठी, सुख भेटणार आहे का हो? काम व्यर्थ वेळ वाया घालवताय हा कोंडा धोपटण्यामध्ये. इथे सुख एकाच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे भगवान श्रीहरींना प्रामाणिक हृदयापासून शरण जा आणि त्यांच्या कथा कीर्तनामध्ये तुष्यंतीच रमंतीच. जो कोणी भगवंतांच्या श्रीहरींच्या भक्ती मार्गाला लागलाय आणि जो कोणी भगवंतांच्या विशुद्ध भक्तांचा संघ घेतो, मग तो कथा करणारा असू दे किंवा श्रवण करणारा असू दे, दोघही प्रत्येक क्षणाला काय? तुष्यंतीच रमंतीच. प्रत्येक क्षणाला ते सदैव पूर्ण संतुष्टी अनुभव करत असतात हृदयामध्ये. भगवंताच्या लीला श्रवण करण्यामध्ये एवढी संतुष्टी आहे, कथन करण्यामध्ये एवढी संतुष्टी आहे, कारण स्वतः भगवंत ह्या कथेमध्ये प्रकट झालेले असतात. तर भगवंत सांगतायत की ही जी सगळी लोक जी आहेत, 14 भुवन आहेत, ही काही कामाची नाहीये. या सर्व लोकांमध्ये वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. जो कोणी माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला पुन्हा कधी फिरून जन्म घ्यावा लागत नाही. तो माझ्या शाश्वत धामाला प्राप्त होतो आणि सदैव माझ्या सानिध्यामध्ये तो अनंत काळासाठी, काळच नाही हो मुळात आधी, म्हणून त्याला सनातन म्हटलंय. काय म्हटलंय? सनातन. जिथं काळच अस्तित्वात नाही. भगवान निजधाम जे आहे ते सनातन आहे, पुरातन आहे. तर कर्म, ज्ञान, हट इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. का सांगतात भगवंत इथे? कारण तुम्ही जर इतर कोणते मार्ग स्वीकारलात, कर्मयोग, हटयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, तरी तुम्हाला ह्या भगवत धामाची प्राप्ती होणार नाही, स्वतः भगवंत सांगतायत. कधी तुम्हाला भगवत धामाची प्राप्ती होईल? ज्या वेळेला तुम्ही कृष्ण भावना भावित व्हाल आणि पूर्ण जीवन तुमचं भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यामध्ये तुम्ही घालवाल. प्रेममयी सेवा, नुसतीच सेवा नाही, स्वाभाविक प्रेममयी सेवा. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. भले तुम्ही हे बाकीचे मार्ग अवलंबून तुम्ही देवलोक प्राप्त कराल, पण ते देवी देवता स्वतः जरी काय आहेत, जन्म मृत्यूच्या अधीन आहेत, तर तुम्हाला कुठनं सुख प्राप्त होणार आहे? ते सदैव दुःखी असतात. ते सुखप्राप्तीसाठी क्षीरसागरावरती जातात भगवान श्रीकृष्णांना साकडं घालण्यासाठी. नाव वी आर अटॅक्ड बाय असुराज. कृपा करा आमच्यावरती, ह्या असुराचा तुम्ही निपात करा. भरपूर त्रास करून टाकलाय त्यानं, त्राही करून टाकलाय आम्हाला. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकापर्यंत उन्नत होतात, त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्यांचे पृथ्वीवर पतन होते. बरं, असं नाहीये की तुम्ही काय व्हाल केवळ ब्रह्मलोकापर्यंत तुमची उन्नती होईल, पण असंही आहे ब्रह्मलोकातला जीव कुठे पुन्हा पतन होऊ शकतो? ह्या मृत्यू लोकामध्ये त्याचं पतन होऊ शकतं. ब्रह्मलोकात गेलेला तपश्चर्या करून, हठयोग करून, ध्यानयोग करून, ज्ञानयोग करून जर तो ब्रह्मलोकात गेला तरी सुद्धा देयर आर चान्सेस दॅट ही विल फॉल डाऊन अगेन. या भौतिक जगतामध्ये त्याचं काय होईल? पुन्हा पतन होईल. आ ब्रह्मभुवन लोका पुनरावर्तीर्ण अर्जुन, पुन्हा पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल, भाग पाडलं जाईल प्रकृतीद्वारे. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडलं जाईल. छांदयोग उपनिषदात सांगितल्याप्रमाणे पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोकाची प्राप्ती कशी करायची याचा पण मार्ग सांगितलेला आहे वेदामध्ये. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावरती परतून यावे लागेल. ब्रह्मलोकात जाऊन जर त्यानं कृष्ण भावनेचा विकास नाही केला, अरे जे ब्रह्मलोकामध्ये जिथं जे मूळ पुरुष म्हणून ज्यांचं पूजन केलं जातं ते साक्षात सहस्रशीर्ष विष्णू भगवान श्रीकृष्णांचं एकदा दर्शन घेण्यासाठी व्याकुळ आहेत. विचार करा तुम्ही. ज्या ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर तिथलं अधिष्ठात्री देवता कोण आहेत?
सहस्त्रशीर्ष विष्णू ते भगवान श्रीकृष्णाचं एक दर्शन घेण्यासाठी व्याकुळ आहेत. आणि तिथे जाऊन जर तुम्ही कृष्ण भावना विकसित नाही केलात तर पुन्हा काय आहे, पुन्हा ये रे माझ्या वागल्या, मालवणीत म्हणतात तसं. पुन्हा या भौतिक जगतामध्ये, पृथ्वी लोकामध्ये, ते पण भौतिक जगतच आहे. ब्रह्मभुवना लोका, सगळीकडे जन्म मृत्यू ठाण मांडून बसलेला आहे. वाचून वाट पाहतोय. कोणासाठी? जो भगवंतांचं भजन करत नाही त्याच्यासाठी. उच्चतर लोकांमधील जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. आता उच्च लोकात जे जातात पुण्यकर्माद्वारे आणि जे आपली कृष्ण भावना विकसित करतात, त्यामुळे कृष्ण भावना विकसित करण्यासाठी पर्याय दुसरा कोणताही नाही आहे. हरेर नाम एव केवलम कलौ नास्त्यव 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 गतिरन्यथा. दुसरा कोणताही पर्याय नाहीये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आणि ह्या दुःखालय मशाश्वतम मधनं, या पिक्चर प्लांट मधनं बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. केवळ आणि केवळ भगवंतांच्या चरणाचं शरण घेण्याचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे. सोमवारच्या प्रवचन राजापूरमध्ये आपण पाहणार आहोत की जसा भक्ताला भगवंतांच्या चरणाचा ध्यास लागतो तसा भगवंतांना सुद्धा भक्तांच्या सहवासाचा कसा ध्यास लागतो. भगवंत स्वतःला कसे विकून टाकतात आपल्या निस्सीम भक्ताला, ह्याच्या काही कथा आपण सोमवारच्या प्रवचनात श्रवण करणार आहोत राजापूरला. तुम्ही सर्वांनी त्याला पण उपस्थित राहा. उच्चतर लोकांमध्ये जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. जे कृष्ण भावनेमध्ये उन्नत झाले त्यांना महाप्रलयाच्या वेळी काय होते, आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोकामध्ये सांगतात की जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. काय सांगतायत इथे श्रीधर गोस्वामी की जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो, या भौतिक जगताचा काय होतो, प्रलय होतो, म्हणजे हे जेव्हा नाश पावतं त्याला कोण, निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि दुसरे कोण असतात युक्त, भगवान श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त. तर असे जे आहेत तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. आता ब्रह्मदेवांना का बरं आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते प्रलयाच्या नंतर, ते पुढच्या श्लोकात सांगतात भगवंत. बरोबर की नाही? आपण स्टेप बाय स्टेप जातोय. पहिल्यांदा आपण पाहिलं पहिल्या श्लोकामध्ये काय, हे भौतिक जगत कसं दुःखाने भरलेलं आहे, पण त्या श्लोकात भगवंतांनी सांगितले ह्या दुःखालय जगातून बाहेर पडायचा मार्ग पण सांगितला. मग ते म्हणाले, पुढे काय म्हणाले, जर हा मार्ग तुम्ही स्वीकारला नाही भक्तियोगाचा तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा मृत्यूला सामोरं जावं लागेल आणि हे कधी काळपर्यंत चालेल हे सांगता येत नाही, कारण हे 14 भुवनामध्ये तुम्ही फिरत राहाल गटांगळ्या मारत. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीर्नोर्जुन मामुपेत्य ते तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. तिथं पण पुन्हा सांगतात, तू जर माझं शरण घेतलास, माझ्याकडे आलास तर पुन्हा जन्म इथे घ्यायची गरज पडणार नाही. मी तुला तात्काळ काय करेन, मोक्ष प्रदान करेन, कारण मी मुकुंद आहे. भगवंत काय म्हणतात, मी मोक्षदाता आहे. दुसरं कोणताही देवी देवता मोक्षदाता नाही आहे. कोणताही कोणाकडे पॉवर नाही, केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांकडे पॉवर्स आहेत आणि विष्णू तत्वाकडे. आणि विष्णू तत्व आपण पाहिलं, भगवान श्रीकृष्णापासूनच विष्णू तत्वाचा काय होतो, उगम होतो. कारण नाहीतर मग तसं नसतं तर साक्षात सहस्त्रशीर्ष विष्णूंना आस लागून राहिली नसती ना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची. ब्रह्मदेव स्तुतीमध्ये म्हटले नसते ना, ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम म्हटले नसते. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत ह्या ब्रह्मांडाची कालगणना सांगते. खूप महत्वाचा श्लोक आहे. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा, सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु रात्रिम युग सहस्रांताम तेहो रात्र विदो जनाः
सहस्त्र युग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु रात्रीम युग सहस्त्रानाम तेहो रात्र विदोजना. म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. मानवीय गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. काय सांगतात भगवंत. मानवीय कालगणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युगे म्हणजे 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता एका चतुर्युगामध्ये कोण कोण येतं तुम्हाला माहिती आहे. कलियुग येतं, द्वापारयुग येतं, त्रेतायुग येतं आणि सत्ययुग येतं. हे 4 युग ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला काय म्हणतात. एक चतुर्युग म्हणतात. अशी सहस्त्र चतुर्युग ज्यावेळेला होतील त्यावेळेला ब्रह्मदेवाचा काय होतो. एक दिवस म्हणजे 12 तास पूर्ण होतात. आणि अशाच 1000 चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. काय सांगतात भगवंत पुढे. रात्रीम युग सहस्त्रानाम. ब्रह्मदेवाची रात्र किती असते. युग सहस्त्रानाम. रात्र सुद्धा तेवढीच असते. ते हो रात्र विदोजना. तर प्रपात याच्यामध्ये खूप सुंदर स्पष्टीकरण दिलंय. ते आपण हृदयात साठवलं पाहिजे, कानात ऐकलं पाहिजे आणि कायम आपल्या स्मरणात मेमरीमध्ये ठेवलं पाहिजे. आपण पाहूया. प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. मग ते ब्रह्मलोक असू दे किंवा पाताळलोक असू दे किंवा मृत्यूलोक, कालावधी मर्यादित असतो ब्रह्मांडाचा. कल्पाच्या चक्रात तो गणला जातो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. एक कल्प म्हणजे काय. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे सहस्त्र चतुर्युग म्हणजे काय. एक कल्प. आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग होय. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांना मिळून एक चतुर्युग असे म्हटले जाते. आता ह्या प्रत्येक युगाचं गुण सांगितलेले आहेत. खूप सुंदर आहेत बघा. सदाचार, ज्ञान, धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत. काय काय लक्षणं आहेत. सदाचार, ज्ञान आणि धर्म ही 3 प्रमुख पहिली लक्षणं आहेत. सत्ययुगामध्ये काय असतं. सदाचार असतो, धर्म असतो. धर्मम साक्षात भगवत प्रणितम. इथं उपटसुंब्याने निर्माण केले धर्म नाही. भगवंतांची वचनं जशीच्या तशी फॉलो करणं म्हणजे धर्माचं आचरण करणं. सत्ययुगामध्ये काय अस्तित्व असतं. धर्म असतो, खरा धर्म. आणि काय असतं. ज्ञान असतं, परिपूर्ण ज्ञान असतं. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, हे सृष्टी चराचर काय आहे आणि मला कोणाला भजलं पाहिजे ह्याचं पूर्ण ज्ञान कुठच्या लोकांना असतं. सत्ययुगातील लोकांना असतं. आणि तिथे काय नसतं. अज्ञान, दुर्गुण ह्यांचा जवळजवळ अभाव असतो. सत्ययुगातील लोकांमध्ये अज्ञान आणि दुर्गुण तिथे नसतात. तर या सत्ययुगाचा कालावधी जो आहे तो किती आहे. 17,28,000 वर्ष. किती आहे. 17,28,000 वर्ष इतका असतो. त्रेतायुगामध्ये एकाचा प्रादुर्भाव होतो. कोणाचा. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो. सत्ययुगामध्ये सगळं प्युअर आहे, सगळं धर्मानुसार आचरण आहे, सदाचार आहे आणि ज्ञान आहे परिपूर्ण. पण जसं त्रेतायुग येतं पुढचं तसं एक शिरकाव करतो दुर्गुण. तिथं दुर्गुणचा प्रादुर्भाव चालू होतो. आणि त्रेतायुगाचा कालावधी आहे 12,96,000 वर्ष. किती. 12,96,000 वर्ष इतका असतो. द्वापार युगामध्ये अजून ऱ्हास होतो. द्वापार युगामध्ये काय होतं. सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ऱ्हास होतो. म्हणजे दुर्गुण तर वाढले जाईल आणि सदाचार आणि धर्म हळूहळू काय होतात. लोप पावायला लागतात द्वापार युगामध्ये. आणि द्वापार युगाचा कालावधी जो आहे तो 8,64,000 वर्ष आहे. किती. 8,64,000 वर्ष. आणि शेवटी कलियुग जे आहे, जे आपण मागील 5,000 वर्षापासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत. कलियुग प्रारंभ होऊन किती वर्ष झाली. ज्या वेळेला भगवंत अंतर्धान पावले पृथ्वी तलावरून 5,000 वर्षापूर्वी, त्यावेळेला कलियुग प्रकट झालं. मागची 5,000 वर्ष आपण काय करतोय. कलियुगाचा अनुभव घेतोय. तर कलियुगाचं गुणवैशिष्ट्य सांगतात इथे. काय काय असतं. सदाचार तर नसतो, ज्ञान तर नसतो आणि धर्माचरण पण नसतं. दुर्गुणांची खाणीच्या खाणी वाढलेल्या असतात. अजून त्याच्यात भर पडते कलह.
कला म्हणजे नुसती भांडण तंटे, बास. काय कारण लागत नाही भांडण करायला, नुसती भांडण तंटे, नुसती भांडण तंटे, बस. अज्ञान, कोणत्याही गोष्टीचं आपल्याला यथारूपामध्ये ज्ञान नसतं. पूर्ण अज्ञानामध्ये अधर्म. धर्माचे 4 आधारस्तंभ आहेत. ते सगळे धर्माचे 4 आधारस्तंभ रसातळाला जातात कलियुगामध्ये. सत्य, अहिंसा, दया, शुची, हे सगळे धर्माचे जे प्रमुख आधारस्तंभ आहेत ते लयाला जातात कलियुगामध्ये. आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ऱ्हास होतो. सदाचारी माणूस भेटणं या कलियुगामध्ये म्हणजे त्या कोंड्यामध्ये भाताचा कण तांदळाचा भेटण्यासारखं आहे. भेटणार नाही असं नाही. कोंड्यामध्ये एखादा कण भेटेल ना, कणी, आपण कणी एखादी भेटेल, पण त्यासाठी किती कोंडा चाळावा लागेल विचार करा. तर सदाचारी व्यक्ती ह्या कलियुगामध्ये भेटणं म्हणजे त्या कोंड्यातनं कणी शोधण्यासारखं आहे. कारण कलियुगामध्ये सदाचार पूर्णपणे ऱ्हास होतो. कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. किती आहे? 4,32,000 वर्ष. आता मी तुम्हाला सोपं सांगतो. आपण पहिला बघितला सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 वर्ष. त्रेतायुगाचा कालावधी बघितला 12,96,000 वर्ष. द्वापार युगाचा कालावधी बघितला 8,64,000 वर्ष. आणि कलियुगाचा कालावधी किती आहे? 4,32,000 वर्ष. तर ह्या प्रत्येकाला काय करायचं? दुप्पट, तिप्पट आणि चौपट करायचं. द्वापार युग म्हणजे 2, कलियुग किती आहे? 4,32,000, त्याचे दुप्पट 8,64,000 वर्ष. त्रेतायुग म्हणजे 3, कलियुगाची तिप्पट किती? 4,32,000ची तिप्पट करा घरी जाऊन 12,96,000 वर्ष. आणि सत्ययुग म्हणजे कृतयुग 4, कलियुगातल्या कालगणनेची चौपट करा 17,28,000 वर्ष. 4,32,000 गुणिले 4 करायचे, किती येतं? 17,28,000 वर्ष. आता हे 4 युग एकत्र केली तर बेरीज येते किती? 43,20,000 वर्ष. किती? 43,20,000 वर्ष. तर प्रभात सांगतात पुढे, कलियुगाचा कालावधी जो आहे तो 4,32,000 वर्ष इतका असतो. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात. तुम्हाला माहिती असेल ना, दशावतारामध्ये कल्की अवतार घोड्यावरती बसून भगवंत तलवार घेऊन येतात, धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. कलियुग संपल्यानंतर पुन्हा काय? नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्याचा हा क्रम पुन्हा सुरूच राहतो. या 4 युगांचे 1,000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. बघा, तुम्ही विचार करा, आपलं आयुष्य आहे 60 वर्ष ॲव्हरेज. किती? 60 वर्ष. कलियुगाचं कालखंड किती आहे? 43,20,000 वर्ष. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? ब्रह्मदेव 1 दिवस आपण पाहतोय, किती आहे? 43,20,000 वर्ष गुणले 1,000. कारण 43,20,000 वर्ष हे आपण केवळ एका चतुर्युगाचा कालावधी बघितला. गुणले 1,000 सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास. म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती अफाट आहे विचार करा आपल्यासमोर. आपल्याला किती हिकमत असते. आता तो पॉईंट जर घेतला तर आणखीन किमान 1.5-2 तास जातील. की आपल्याला एवढ्या छोट्याशा इतक्याच्या कालगणनेच्या जीवनामध्ये आपल्याला केवढे मोठ्या गोष्टीचे अहंकार असतात. मी ह्याव करेन, मी त्याव करेन. का सांगतात इथं भगवंत? की आपल्याला कळावं की आपण किती कसपटा समान आहोत. वी आर सो इनसिग्निफिकंट, इनव्हॅल्युएबल, क्षुल्लक आहोत आपण. आणि आपला किती अभिमान आहे. जगाचा सम्राट बनण्याची इच्छा आहे. अरे जगाचा सम्राट बनून काय करणार आहे? 60-70 वर्षांनी मरणार आहे. फारच 100 वर्ष जगशील, ते पण टाचा घासत जगशील. कारण व्याधी आणि जरा तर काय सोडणार नाही ना. 100 वर्ष जगलाच म्हणून सोडणार आहे का? 200 वर्ष जगशील. त्याच्यानंतर काय? टाचा घासत मरावं लागणार आहे. इथं सगळं जे काय कमवलंय ते सगळं इथंच सोडून जावं लागणार. जगत जे ते पद कोणी सोबत घेऊन गेला नाही. म्हणून भगवंत सांगतात हे किती अफाट आहे जाणून घ्या तुम्ही.
आणि आपण किती क्षुल्लक आहोत हे पण जाणून घ्या. म्हणजे जो अहंकार आहे हृदयामध्ये, थोडाफार भक्तांच्या हृदयातून अहंकार असतो, तो जळून खाक होईल. तर कळेल भगवंत किती महान आहेत. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य काहीच नाही असं पुढे येणार आहे विवेचन. आपण म्हणतोय ब्रह्मदेव, बाप बाप रे बाप, केवढं मोठं एक दिवस ब्रह्मदेवाचं, बाप रे बाप, 43,20,000 वर्ष गुणले 1,000 म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 दिवस, 12 तास, आणि अजून रात्र 12 तासाची, ते पण अजून तेवढं सहस्त्रयुगापर्यंत. बापरे, केवढं ब्रह्मदेव काय मजा करत असतील नाही, एवढं आयुष्य त्यांना भेटलंय. ब्रह्मदेवाला माहिती काय होतं सजाती. पुढे सांगतात बघा, या 4 युगांचे 1,000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि तितक्याच फेऱ्यानंतर 1 रात्र होते. अशी 100 वर्षे इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते. किती वर्ष आयुष्य असते ब्रह्मदेवाचे? अशी 100 वर्षे. लक्षात. आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो, म्हणजे मृत्यू अटळ आहे ब्रह्मदेवाला सुद्धा. मानवीय गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वीवरील, प्रभूने आकडा दिलाय कॅल्क्युलेशन करून आपल्यासाठी, किती? 3,11,04,00,000 वर्ष. किती? 3 कोटी नाही सांगत आहे मी, पहिले 4 कोटी आहेत, त्याच्यावरती अजून 3,11,00,000 आहेत. म्हणजे केवढा मोठा आकडा आहे तो विचार करा तुम्ही. आपण मिलियन्स ऑफ मिलियन्स म्हणतो ना, मिलियन म्हणजे 10 लाख, 10 लाखाचे 10 लाख वेळा म्हणजे मिलियन्स ऑफ मिलियन्स. तसं 4 कोटी नाहीये, 4 कोटीच्या वरती अजून 3,11,00,000 एवढं मोठं कालगणना आहे. इकडून तिकडं कुठं काय ठाम पत्ता त्याचा लागणार नाही. हे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. किती? 3,11,04,00,000 वर्ष. शेवटची मिनिमम फिगर 4 कोटी आलेली आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते, पण ते पण क्षणभंगूर आहे. मानवीय गणनेनुसार हे आयुष्य ब्रह्माचं अफाट वाटतं, जसं की एका रात्रीत जन्माला येणारे आणि एका रात्रीत मरणारे जीव आहेत, बरोबर की नाही? पण त्यांचं पण आयुष्य 100 वर्ष आहे त्यांच्या कालगणनेनुसार. मी मागच्या प्रवचनात काही सांगितलं होतं तुम्हाला, बरोबर की नाही? मग त्या जीवाला वाटतं की हा माणूस प्राणी जो आहे तो केवढा मोठा ब्रह्मदेव आहे, बरोबर की नाही? तसं आपली अवस्था आहे. आपण त्या किड्यासारखा आहोत. त्या किड्याच्या रूपात असताना आपल्याला वाटतं की ब्रह्मदेवांचं केवढं मोठं आयुष्य आहे, बाप रे बाप, ते मला मिळालं असतं तर. पुढे काय सांगतात बघा. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. नुसतं क्षणभंगूर नाही, विजेच्या चमकण्यासारखं आली आणि गेली. पण ब्रह्मदेवाचं आयुष्य जे आपण पाहिलं 3,11,04,00,000 वर्ष, हे आयुष्य जो शाश्वत काळ आहे त्याच्या समोर कसं आहे? विजेच्या चमकण्यासारखं क्षुल्लक आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कर्णोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो. जर समुद्राच्या तटी गेला तर तुम्ही लाटेवरती अनेक बुडबुडे येतात असे दिसतात आपल्याला, बरोबर नाही? फेस येतो ना असा बुडबुड्यांचा, आणि मग येताना फुटतात ते ठुप करून जमिनीचा स्पर्श आला की. तसंच अनेक ब्रह्मदेव कुठे उदयास येत आहेत आणि अस्त पावत आहेत? कर्णोदक समुद्रामध्ये, जिथे महाविष्णू पोळलेले आहेत चतुर्भुज योग निद्रेमध्ये. ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्या कारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. सारखं उदय होतो अस्त होतो, उदय होतो अस्त होतो. प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत. आता जे ब्रह्मदेव आपले आहेत, ज्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत, त्यांचं आयुष्य ह्या कालगणनेनुसार त्यांनी 50 क्रॉस केलेली आहे. किती? ब्रह्मदेवाच्या पूर्ण कालावधीला परा म्हणतात. काय म्हणतात? परा. आणि आता ब्रह्मदेवांचं आयुष्य जे आहे पुराणामध्ये सांगितलंय ते परार्ध झालेलं आहे. पराचा काय झाला?
अर्धा भाग संपलेला आहे आणि त्याची सुंदर लीला भगवंतांची निगडीत आहे, ती मी पुढच्या टाइमला सांगेन. ज्यावेळेला येईन पुढच्या शनिवारी त्यावेळेला सांगेन. म्हणजे ह्या शनिवारी येणार नाही, मी वृंदावनमध्ये चाललोय, त्याच्यानंतरच्या शनिवारी मी सांगेन. तर आता ब्रह्मदेवाचं काय होतं ते बघूया. प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत, परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्षप्राप्ती होते. कोणाला मोक्षप्राप्ती होते बघा, ब्रह्मदेवाला पण अशी मोक्षप्राप्ती नाहीये. का ब्रह्मदेवाला मोक्षप्राप्ती होते? कारण ब्रह्मदेव हे प्रामाणिकपणे 24/7 बाय ऑल मीन्स जे काही सगळं त्यांच्याकडे संसाधन आहे ती सगळी कोणाच्या सेवेमध्ये लावतायत? भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावतायत. आणि ते ह्या विश्वाचं व्यवस्थापन पाहतायत त्यांचे एक सेवक म्हणून, दास दासानुदास या भावामध्ये. आणि मग का बरं मग ब्रह्मदेवांना मोक्षप्राप्ती मिळू नये? त्यामुळे ज्याला ब्रह्मदेवांची 100 वर्ष पूर्ण होतात त्याला ब्रह्मदेव भूषविणाऱ्या जीवाला भगवंत काय करतात? तात्काळ मोक्ष प्रदान करतात. ब्रह्म हे पद आहे, ब्रह्मदेव हे काय आहे? पद आहे. तिथं तुम्ही मी म्हणजे आपल्यासारखं कोणी जीवात्मा त्या ब्रह्मपदापर्यंत उन्नत होऊ शकतो. पण तिथं उन्नत होऊन जर भगवंताची भक्ती नाही केली तर काय उपयोग नाही. मग तिथं उन्नत होण्यासाठी एवढी तपश्चर्या करा आणि एवढा कालगणना अजून घालवा. किती? 3,11,00,000 4 कोटी वर्ष. विचार करा, आपल्याला एक दिवस घालवणं म्हणजे अवघड असतंय. ज्याला माहीत पडलंय हे भौतिक जगत काय आहे? दुःखाने भरलेला आहे परिपूर्ण, त्याला प्रत्येक क्षण त्याला युगासारखा वाटत असतो. तुम्ही विचार करा, कर्म धर्म संयोगानं तुम्ही काहीतरी सत्कार्य केलीत, हठयोग केलात, ज्ञानयोग केलात, ध्यानयोग केलात आणि ब्रह्मदेव झालात, तर तुम्हाला पुन्हा अजून 3,11,00,000 4 कोटी वर्ष वाट बघावी लागणार आहे मोक्षप्राप्तीसाठी. विचार करा. ही मोक्ष जो म्हणतो आपण तो सहज उपलब्ध आहे या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये. बरोबर की नाही? किती सुंदर व्यवस्था करून ठेवली भगवंताने, किती सुंदर व्यवस्था केली आहे. या 60, 70, 50, 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण भगवंतांची प्रेमपूर्वक जसे ब्रह्मदेव करतायत कंटिन्युअस सेवा, तशी जर आपण केली आयुष्यभर सेवा भगवंतांची आणि भगवंतांच्या भक्तांची, तर निश्चितपणे भगवंत तात्काळ आपल्याला काय करतील? मोक्ष प्रदान करून भगवत धामात घेऊन जातील. एवढं सुंदर भक्ती आहे. त्याचं महात्म्य तुम्हाला कळत नाही हो, कारण हे यथार्थ रूपामध्ये प्रभुपादांनी लिहून ठेवले, पण यथार्थ रूपामध्ये सांगणारे लोक आज नाहीयेत. हे दुर्भाग्य आहे आणि हे कलियुगाचं लक्षण आहे. त्यामुळे ज्या क्षणी तुम्हाला हे कळतंय त्या क्षणी तुम्ही हृदयामध्ये बिंबून घ्या. अहो काय ते दुकान बंद करायला अर्धा तास गेला, लवकर दुकान बंद केलं काय नुकसान होणार नाहीये. पण अशा प्रकारचा एक सत्संग जर मिस झाला तर आपण कितीतरी मिस करतो. गुरु महाराज सांगतात सत्संगामध्ये प्रत्येक क्षणाला भगवंतांची चर्चा होत असते आणि ती प्रत्येक चर्चा नित्य नूतन असते. असं कधीच नाही की मी मागे ऐकलं होतं ते प्रवचन. प्रभूजी बऱ्याच वेळा सांगतात ब्रह्मदेवांच्या आयुष्याची कालगणना. प्रत्येक वेळा काही नाही काहीतरी वेगळं असतं की नाही. आता तुम्ही ऐकताय तोच भाग ऐकताय, पण ह्याच्यामध्ये किती आपल्याला ह्याच्यामध्ये काय किती डेप्थ मध्ये आपण गेलो आता ह्याच्यामध्ये. भौतिक जगतात जगण्याची जी कारणं आहेत ती मर्यादित ठेवायची, जास्त त्यांना भाव द्यायचा नाही, कारण ही राक्षसारखी आहेत. भौतिक जगतात जगण्याची आसक्ती जी आहे ती राक्षसारखी आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकदा अर्जुन, बलरामी आणि भगवान श्रीकृष्ण वनामधनं प्रवास करत होते आणि वनामध्ये प्रवास करताना ते एका झाडाखाली थांबले घनदाट अरण्यात आणि एका मोठ्या झाडाखाली थांबले. म्हणाले हे चांगलं झाड आहे. तर म्हणाले आता जंगली श्वापद आहेत हे ते सगळं ह्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण 3 जण आहोत. तर 3 प्रत्येकानं काय करायचं? पहारा द्यायचा. विभागणी केली वेळेची आणि पहिला अर्जुनाचा नंबर होता. कोणा नंबर होता? अर्जुनाचा. अर्जुन पहारा द्यायला बसला धनुष्य बाण घेऊन, गांडीव धनुष्य घेऊन. आणि त्या झाडावरती एक ब्रह्मराक्षस राहत होता. कोण राहत होता? ब्रह्मराक्षस. तर तो हे दोघे झोपल्याबरोबर तो ब्रह्मराक्षस खाली आला आणि अर्जुना समोर एकदम अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलं. आणि अर्जुन क्षत्रिय भावामध्ये, भगवंत झोपलेत, बलरामजी झोपलेत, आता मला संरक्षण करायचंय. कोणाचं? माझ्या सख्याचं, दाऊजींचं संरक्षण करायचं. त्यामुळे अर्जुन गांडीव काढल्याबरोबर ब्रह्मराक्षस अजून अफाट झाला.
आणि दोघांमध्ये हे तुंबळ युद्ध झालं, पण ब्रह्मराक्षस काय हारायला तयार नाही. खूप मोठं युद्ध झालं, युद्ध चाललं. आणि आता बलदाऊजी उठायची वेळ आली. त्याबरोबर बलदाऊजी उठल्याबरोबर हा ब्रह्मराक्षस पुन्हा गायब झाला, मायावी तो. आणि आता बलदाऊजी उठले आणि म्हणाले, अर्जुन आता तू झोप, मी आता माझा आता टर्न आहे. बलदाऊजी उठले तर पुन्हा हा ब्रह्मराक्षस आला. ब्रह्मराक्षस आला आणि तो 11 रूपामध्ये बलरामजींच्या समोर प्रकट झाला. बलरामजी तुम्हाला माहिती शीघ्रकोपी आहे. यमुनेला सुद्धा त्यांनी काय केलं, नांगर घालून खेचलं आपल्याकडे. येत नाहीस काय, थांब. हस्तिनापूरला बुडवायला निघाले होते नांगरावर. महाभारतामध्ये विस्तृत वर्णन आहे. बलरामजींना आला राग, हा कोण हा, मी तर कोण आहे, अनंत शेष आहे, संकर्षण आहे मी, माझ्यासमोर हा काय छाटून नाच करतोय. असं करेन तर हा काय होईल. बरोबर चाललं, यांचे सगळे प्रयत्न चालले, पण तो ब्रह्मराक्षस काय ऐकायला तयार नाही. ब्रह्मराक्षस जेवढा ह्यांना राग आहे तेवढा तो अजून अफाट होईल, जेवढा राग आहे तेवढा अफाट. आता ह्यांचा टर्न पण संपला आणि आता भगवान श्रीकृष्ण उठायची वेळ झाली. त्यावर तो ब्रह्मराक्षस पुन्हा एकदा लुप्त झाला. आणि मग आता दाऊजी म्हणाले, आता कृष्णा उठ, आता तुझी पाळी आहे. तुम्ही हे दोघे झोपले. भगवान श्रीकृष्ण उठून बसले. तो पण ब्रह्मपर आला होता सकाळचा. उठून बसले. ब्रह्मराक्षस पुन्हा आला 11 विक्राळ रूपामध्ये. अरे भगवंत ते भगवंत आहेत. तिथे साक्षात लक्ष्मी प्रकट झाली होती समुद्र मंथनातनं. तिच्याकडे पण ढुंकून बघितले नाहीत. कोणाकडे बघितलं नाही. समुद्र मंथन लीला एवढी सुंदर आहे. लक्ष्मी साक्षात सौंदर्याची खाण, ऐश्वर्याची खाण त्या समुद्र मंथनातनं, त्या चौदारातनं प्रकट झाली लक्ष्मी देवी. तिच्याकडे ढुंकून बघितली नाही. लक्ष्मी देवी कमळ हातात घेऊन सगळ्यांची परीक्षा केली. खूप मोठी कथा आहे, सुंदर कथा आहे. हे ब्रह्मदेवाकडे पाहतायत, आपल्या ब्रह्मराक्षसाकडे. तुला काय करायचं कर. भगवान श्रीकृष्ण त्याकडे कटाक्ष पण टाकला नाही. जसा ब्रह्मविमोहन लीलेमध्ये ब्रह्मदेव शरणागती मागतायत की मला क्षमा करा, पण भगवंताने तिकडे तुला मागायची क्षमा माग. नाही नको मागू. माझी वासर घेऊन जायचं जा घेऊन, माझी सखा घेऊन जायचं जा घेऊन. हु आर यू. असं झालं ब्रह्मदेवाचं ना काळजाचं पाणी झालं. चारी डोकी जमिनीवर ठेवून रडायला लागला ब्रह्मदेव. भगवंताने भावच दिला नाही. तसा ह्या ब्रह्मराक्षसाला भगवंताने अजिबात भाव दिला नाही. आणि जसा भाव मिळत नाही पाहून ब्रह्मराक्षसाची ताकद काय व्हायला लागली, हळूहळू कमी होत झाली. आणि हळूहळू कमी होऊन तो एका काजव्याच्या आकाराचा झाला. आणि तोपर्यंत पहाट झाली. आणि सकाळी उठल्यानंतर हे तिघही मित्र चर्चा करतात, तुझ्या ह्याच्यामध्ये काय झालं, तुझ्या पाळीमध्ये काय झालं, तुझ्या पाळीमध्ये. अर्जुन सांगायला लागला, बापरे बाप, एवढा तो ब्रह्मराक्षस आला होता, बापरे बाप. आणि मी काय त्याच्यावर युद्ध खेळलो, रात्रभर माझी गेली त्याच्यात, दमलो मी, घामाघूम झालो अक्षरशः. आणि मग जो पडलो तो मला डाळाडूळ झोपच लागली हो. म्हणतो दाऊजी तुम्ही म्हटलं त्यावेळेला आला होता का तो. आला होता, तुझ्यासारखीच माझी अवस्था झाली. मग कृष्णाची पाळी आली. कृष्णा खरं सांग, तुझ्या ड्युटीमध्ये आला होता. मग काय झालं. काय नाही, मी त्याला रिॲक्शनच दिली नाही. मी रिॲक्शन देत नाही पाहून त्याच्यातली सगळी ताकद निघून गेली. हे बेस्ट पॉलिसी आहे. जर तुम्हाला वाद विवाद टाळायचे असेल तर रिॲक्शन देऊ नका. ह्या गोष्टी काय शिकण्यासारखं आहे, रिॲक्शन देऊ नका. तुम्ही जेवढी रिॲक्शन द्याल तेवढं समोरची पार्टी अजून पेशानं फायटिंग करायला तयार होईल. तुम्ही एक दगड मारलात तो 4 दगड मारेल. तुम्ही एक शिवी हासडली समोरची पार्टी आणखीन 4 शिवी हासडेल. तुम्ही एक असं पकडलं तर तो 10 कानफटीत वाजवेल. रिॲक्शन मल्टिपल मध्ये येतात. तुम्ही एक केलं म्हणून समोरची पार्टी एक करणार असं नाहीये. रिॲक्शन काय इन रिटर्न मल्टिपल येतात. बेस्ट पॉलिसी आहे, ह्या सगळ्या रिॲक्शन टाळायच्या असतील तर सुरुवातीचीच रिॲक्शन काय करा, थोडंसं कंट्रोल करा, भगवंतांना प्रार्थना करा, भगवंता
थोडंसं माझ्यावरती कृपा करा, ह्या क्षणापुरतं मला काय करा, तुमची ती दिव्य शक्ती जरा द्या, रिॲक्शन न देण्याची. भगवंत कृपा करते. तर बघा, आपल्याला जर ह्या भौतिक जगतातनं मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल तर हे जीवन जे आहे क्षणभंगूर जीवन आहे, जिथं ब्रह्मदेवाचं जीवन क्षणभंगूर आहे, तर आपलं काहीच नाही. आपण प्रत्येक क्षण आणि कण आपल्या देहाचा आणि प्रत्येक वेळेचा क्षण आपण भगवंतांच्या सेवेतच घालवला पाहिजे. तेच ह्या जन्माचं सार्थक आहे. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. उन्नत जे संन्यासी असतात त्यांना कुठे प्राप्ती होते? मृत्यूपर्यंत ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आणि ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे. आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. जरी ब्रह्मलोक अस्तित्वात राहिला कल्पापर्यंत, तरी पण ज्यावेळेला ब्रह्मदेवाचे 100 दिवस संपतात त्यावेळेला ब्रह्मलोकातील जे निवासी आहेत ते भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. आणि त्यातून केवळ एक ब्रह्मदेव कुठे जातात? भगवत धामात जातात. आणि इतर कोण जातात ते सांगितलंय भगवंतानी. इतर ब्रह्मलोकात जाऊन जे कृष्णानुशीलनम करतात, म्हणजे कृष्ण भावना भावित आयुष्य जगतात, ते सुद्धा ब्रह्मदेवांबरोबर कुठे जातात? भगवत धामात जातात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढा सोपा मार्ग आहे या मनुष्य देहामध्ये भगवत प्राप्ती करण्याचा, मोक्ष प्राप्ती करण्याचा. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यत् प्रयासी समद्भाव यास्ति नास्त्रत्र संशया. अंतकाळी जो माझं नामस्मरण करत ह्या नरदेहामध्ये देहत्याग करेल त्याला मी शाश्वत अशी मुक्ती प्रदान करतो. भगवंत गॅरंटी देतात. मग असं हे काय म्हणूया, महाभयानक लॉटरी कलियुगामध्ये लागलेली आहे. महाभयानक लॉटरी. 10 रुपये द्या आणि करोड रुपये कमवा अशी ऑफर असेल लॉटरीमध्ये. तसं भगवंतांचं एक नाव घ्या आणि ह्या निरर्थक नरदेहाचं सार्थक करून घ्या. अशी जबरदस्त लॉटरी भगवंतांच्या कृपेनं कुठे आहे? या कलियुगामध्ये आहे. त्या लॉटरीचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्या. कसा लाभ घ्यायचा? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की निताय गौर प्रेमानंदे. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.